हॅलो एव्हरीवन. आज आपण जो ट्रेनिंग सेशन पॉईंट घेतलाय तो मल्टिपल बिल्डिंग एका प्लॉट मध्ये जे आपले ए विंग बी विंग अपार्टमेंट असतात त्याचं ट्रेसिंग कसं घ्यायचं त्याचा पॉईंट करणार आहे आपण कवर. प्रीती पराग सर मॅडम चालू कर. हा बोला. पराग सर काय म्हणतो तुम्ही जर आता सेशन चालू करायच्या आधी ना आपण जे काय करणार आहोत त्याचं जरा ड्रॉइंग 1-2 मिनिटासाठी दाखवा, म्हणजे लिंकअप लागेल. आपण कशाची डाटा एंट्री करतोय, काय करतोय ते. एक सर फाईलवर ड्रॉइंग तुम्ही 2-3 मिनिटासाठी एक्सप्लेन करा, हे असा प्रकारचं आहे, म्हणजे मग प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. ओके, बघा आता थँक्यू. कसं आहे, आता आपण पहिले तुम्हाला ड्रॉइंग दाखवून देतो की आपण मल्टिपल बिल्डिंग कसे एका प्लॉट मध्ये ट्रेसिंग वगैरे करणार ते दाखवून देतो. त्याच्यानंतर मग प्रीती मॅडम डाटा कसा भरायचा ते एक्सप्लेन करून देते. हा, मग व्यवस्थित होईल सगळं. बरं चालेल. माझी स्क्रीन शेअर करतोय. सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? हो, दिसते. ओके. मी पहिले तुम्हाला ड्रॉइंग दाखवून देतो आणि सर्वांनी आपले जे ट्रेसिंगचे पॉईंट आहे ते नोट डाऊन करून घ्या. हे पॉईंट मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग केलं तर आपला रिपोर्ट जनरेट होईल. बाकीचे टर्म आणि बाकीच्या गोष्टी ते तुम्हाला मार्क करणं कंपल्सरी. ओके. ही माझी ड्रॉइंग आहे. या ड्रॉइंग मध्ये सर्वांना दिसते स्क्रीन? ओके. आता ह्या ड्रॉइंग मध्ये बघा, हा माझा एक प्लॉट आहे. ओके. त्याचा एरिया जो आहे माझा 1500 आहे. ओके. त्या 1500 मध्ये माझी ए विंग आणि बी विंग असे दोन बिल्डिंग आहेत. एका प्लॉट मध्ये दोन बिल्डिंग. टिपिकल ए विंग आहेत अपार्टमेंटचं. हा पार्ट काढला ग्राउंड फ्लोअर पार्किंग विथ टिपिकल फ्लोअर फ्लॅट आहेत. ओके. ही ए विंग आहे. ओके. त्याच्यानंतर ही बी विंग आहे. त्याच्यात पण सेम पोर्शन आहे, पार्किंग विथ अपार्टमेंट. अशा दोन बिल्डिंग आपण एका प्लॉट मध्ये ट्रेसिंग कसं करायचं, कशा पद्धतीने मार्किंग करायचं, कसे पॉईंट वाईज आपण त्याला ट्रेसिंग करायचं, हे सगळं मी तुम्हाला आता एक्सप्लेन करेल ट्रेसिंग मध्ये. ओके. आता आपल्याला प्रीती मॅडम फ्रंट एंडला डाटा कसा भरायचा ते दाखवून देतील. ओके. हॅलो हॅलो, आवाज येतो अच्छा, या माझा? प्रपोजल मध्ये अँसिलरी कंझ्युम होतोय काय? हा बोला, काय म्हणता? ह्या प्रपोजल मध्ये अँसिलरी एरिया कंझ्युम होतोय काय? हा, मी ते फ्रंट एंडला डाटा कसा भरायचा, अँसिलरी किती भेटेल, काय वगैरे हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल जेव्हा रिपोर्ट जनरेट होईल ओके, आहे ना ना. ह्याच्यामध्ये. ठीक आहे. मिक्स प्रपोजल घेतलं तर ते कशा पद्धतीने अँसिलरी येईल, रेसिडेन्शियल प्रपोजल घेतलं तर कशा पद्धतीने अँसिलरी. प्रीती मॅडम जेव्हा फ्रंट एंड डाटा भरणार तेव्हा ते एक्सप्लेन करून द्या. ओके. हे ड्रॉइंग म्हणून तुम्हाला लक्ष झालंच ते आपला आज जो सेक्शन आहे ते काय आहे. ओके. फक्त आता एकच रिक्वेस्ट आहे, सर्वांनी आता जॉईन करा, परत रिपीट करायला लावू नका. ओके. हॅलो, आवाज येतो माझा? हा, येतोय. ठीक आहे. स्क्रीन शेअर करते माझी. स्क्रीन विजिबल आहे माझी? आजच्या ट्रेनिंगचं टॉपिक तुम्ही बघू शकता, मल्टिपल बिल्डिंग परमिशन ऑन अ सिंगल प्लॉट. म्हणजे आपले जे विंग असतात, ए विंग, बी विंग, सी विंग, नंबर ऑफ विंग असतात, एकाच प्लॉट मध्ये असतात ते. त्याची परमिशन आपण कशी पुटअप करतो ते आपण आज पाहूया. सर्वप्रथम आपण आर्किटेक्टचं लॉग इन करून घेऊया. इथून आपण ULB सिलेक्ट करू, ज्या ULB साठी आपल्याला प्रपोजल अप्लाय करायचं आहे ते. मी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करत आहे. सबमिट. सेशन परत परत रिपीट होणार नाही, सर्वांनी एकदा लक्ष देऊन ऐका. यामध्ये आता आपण हे टिपिकल लँड प्रोजेक्ट
हे आपले प्रिव्हियस जे काही प्रपोजल इन प्रोसेस मधले असतील ते आपल्याला इथे दिसतील. नवीन आपल्याला प्रपोजल क्रिएट करायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे न्यू प्रोजेक्ट टॅब दिलेला आहे. हे आपलं पेज ओपन झालेलं आहे. यामध्ये आपल्याला हे इथे पाहता येईल प्रोजेक्ट डिटेल, प्लॉट डिटेल, बिल्डिंग टाइप्स आणि टिपिकल फ्लोर मॅपिंग. हे आपल्याला 3-4 पेजेस जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करत जायची आहे. त्यामध्ये आता सर्वप्रथम पाहूया प्रोजेक्ट डिटेल्स. त्यामध्ये हे पहा टाइप ऑफ युएलबी कॅटेगरी. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करत आहे, युएलबी कॅटेगरी, काउन्सिल आहे, कॉर्पोरेशन आहे, आरपीए, ते इथे आपण जेव्हा युएलबी सिलेक्ट करू लॉग इन करताना ते इथे ऑटो रिफ्लेक्ट होऊन जाईल. आपण नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट केलंय त्यामुळे इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑटो सिलेक्ट झालेलं आहे. युएलबीचं नाव इथे रिफ्लेक्ट होते नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आता नेम ऑफ सर्व्हिस, आपण सर्व्हिस इथून सिलेक्ट करू शकतो. तुमचं लेआउटचं प्रपोजल आहे, बिल्डिंग परमिशन आहे, कंपाऊंड वॉल आहे, रिवाइज बिल्डिंग परमिशन आहे. जे काही आपलं सर्व्हिस असेल ते इथे मेन्शन केलेलं आहे. बरेच सर्व्हिस आहे त्यानुसार तुम्हाला ज्या सर्व्हिससाठी अप्लाय करायचे ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. आपण बिल्डिंग डेव्हलपमेंट सिलेक्ट करत आहे. नंतर इम्प्लिमेंटेशन एजन्सी, हे आपलं प्रपोजल प्रायव्हेट आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, तर गव्हर्नमेंट अंडर सेमी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे प्रपोजल आहे ते इथून आपण सिलेक्ट करायचंय. स्पेशल स्कीम, काही प्रपोजल हे स्कीम मधले पण असतात जसे प्रधानमंत्री आवास योजना, अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम. तसे जर काही स्कीम मधलं प्रपोजल असेल त्यासाठी पण इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे ते आपण इथून सिलेक्ट करू. सर्व्हिस सब टाईप, ITR प्रोव्हिजन आहे का परमिशन फॉर स्ट्रक्चर इन रिक्रिएशनल ओपन स्पेस, हे झालेलं आहे आपलं. त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुमची सर्व्हिस सब टाईप असेल तर यामध्ये. त्यानंतर प्रोजेक्ट नेम, आता तुमच्या प्रोजेक्टचं जे काही नाव तुम्हाला टाकायचं ते इथे मेन्शन करू शकता. किंवा आपण तुमचं जे काही प्रोजेक्टचं नाव असेल ते तुम्ही इथे पुटअप करू शकता. त्यानंतर ऍड्रेस, इथे रेफरन्स रिजेक्टेड नंबर, तर इथे तुमचं प्रिव्हियस या प्रपोजल साठी काही असेल तर इथून शो होईल. किंवा जर तुम्ही रिवाइज साठी वगैरे जात असाल किंवा लेआउटचं प्रपोजल असेल तर आपलं जे काही रेफरन्स प्रिव्हियस प्रपोजल नंबर आपल्याला लागतं ते इथून आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपलं साईट ऍड्रेस टाका. डिटेल तुम्ही मेन्शन करू शकता साईट ऍड्रेस. अपलोड डीपी, आरपी, पार्ट प्लॅन, साईटचा तुमचा जे काही डीपी प्लॅन असेल ते तुम्ही इथून अपलोड करू शकता. ओके. त्यानंतर अपलोड गुगल इमेज, मॅन्डेटरी नाहीये. जर तुम्हाला गुगल इमेज तुमच्या साईटची अपलोड करायची असेल तर त्याचं पण प्रोव्हिजन इथे दिलेलं आहे. फॉर्मॅट इथे सांगितलेलं आहे जेपीजी, जेपीईजी आणि पीएनजी फॉर्मॅट. त्याची साईज पण दिलेली आहे त्यानुसार तुम्ही इथून अपलोड करू शकता. आता रेग्युलायझेशन काय आपलं, ऑथोराईज आहे का अनऑथोराईज ते इथून सिलेक्ट करा. ऑथोराईज सिलेक्ट केलं आपण. टाइप ऑफ डेव्हलपमेंट, तुमचं प्रपोजल कशात येतं, LIG आहे, रो हाऊस आहे, सेमी डिटॅच आहे, डिटॅच आहे, ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. आपण सध्या डिटॅच घेतोय. त्यानंतर इन्सेंटिव्ह FSI, जर इन्सेंटिव्ह FSI तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्यासाठी तुम्ही इथे येस करा. येस केल्यानंतर तुमचं हे ग्रिया 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार आपल्याला याचं डिटेल्स UDCPR मध्ये दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही UDCPR रीड करून तुम्हाला जर इन्सेंटिव्ह साठी अप्लाय करायचं असेल तर इथून त्याचं सिलेक्शन करता येईल. हे पहा ऍप्लिकेशन क्रिएटेड डेट ही ऑटो रिफ्लेक्ट झालेली. आज आपण ऍप्लिकेशन क्रिएट करत आहे 19/2/2025 ही ऑटो रिफ्लेक्ट झाली आहे. त्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन, टेक्निकल पर्सन जेव्हा साईट व्हिजिट करणार असेल त्याची डेट त्याला इथे सिलेक्ट करावं लागेल, ते इथून सिलेक्ट करता येईल. टाइप ऑफ प्रपोजल, आता तुमचं प्रपोजल कसलं आहे, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल आहे का मिक्स, त्यानुसार तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. मल्टिपल बिल्डिंग आहे म्हणजे ती इंडस्ट्रियल म्हणजे रेसिडेन्शियल असू शकतं,
कमर्शियल असू शकतं. तेव्हा ते प्रपोजल मिक्स मध्ये जाईल. सिंगल प्लॉट मध्ये 2 बिल्डिंग जर वेगळ्या वेगळ्या असतील तुमच्या, एक पूर्ण कमर्शियल आणि एक पूर्ण रेसिडेन्शियल, तर तुम्ही इथून मिक्स सिलेक्ट करू शकता. आपण सध्या प्युअरली रेसिडेन्शियल घेतो, त्यामुळे इथं रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं. नंतर इफ द साईट इज हिली अँड हॅव्हिंग ग्रेडियंट मोर दॅन 1:5, जर तुमची साईट हिली एरियामध्ये असेल तर त्याला इथे यस करू शकता. त्याच्यात हे जे काही मेन्शन केलेलं आहे त्याचं UDCPR मध्ये डिटेल माहिती आहे, त्यानुसार तुम्ही रीड करून तुमची साईट जर त्या लोकेशन मध्ये असेल तर त्यानुसार त्याचा काय क्रायटेरिया आहे ते तुम्हाला तिथून चेक करता येईल. आर यू क्लेमिंग सपोज यूज अंडर द नॉन कन्फर्मिंग झोन, जर नॉन कन्फर्मिंग झोन मध्ये जर तुमचा एरिया असेल तर ते इथून सिलेक्ट करू शकता. त्याचं पर्पज काय आहे हे पाहिजे, खाली पर्पज दिलेले आहे ते इथून सिलेक्ट करता येईल. आणि त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट असेल सँक्शन लेटर ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. ओके. नंतर इफ देअर एनी गॅस लाईन नियर बाय, तुमच्या प्लॉटच्या जवळपासून जर गॅस लाईन पास वगैरे होणार असेल तर त्याचं पण इथून सिलेक्शन करता येईल. त्यानुसार त्याची NOC डॉक्युमेंट तुम्हाला इथून अपलोड करावं लागेल. ओके. नेक्स्ट, डू यू वॉन्ट टू क्लेम 50% कन्सेशन ऑफ प्रीमियम चार्जेस. हे प्रीमियम चार्जेसचं जर तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल 50%चं, तर ते इथून यस करता येईल. आणि अंडरटेकिंग लेटर त्याचं जे लागतं ते आपल्याला इथून त्याचं लेटर अपलोड करावं लागेल. ओके. नंतर डू यू हॅव मेजरमेंट प्लॅन ऑफ प्लॉट सर्टिफिकेट बाय TILR. जर तुमचं सर्टिफिकेट मेजरमेंट प्लॅन असेल तर ते तुम्हाला इथून यस करून त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे TILRचं ते इथून अपलोड करावं लागेल. नेक्स्ट, वेदर प्लॉट फॉल इन CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटी. आता CBD म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, यामध्ये जर तुमचा एरिया असेल तर इथून तुम्हाला यस करता येईल. त्याचे रूल्स रेग्युलेशन आपल्याला UDCPR मध्ये डिटेल चेक करता येईल. नंतर झोन, तुमचा कोणता झोन आहे, प्लॉट कोणत्या झोन मध्ये आहे त्याचं इथून सिलेक्शन करा. फ्लड अफेक्टेड एरियामध्ये तुमचा प्लॉट आहे का, ते जर असेल तर इथून यस, अदरवाईज नो. त्यानंतर लोकेशन तुमचं कोणतं आहे, कंजेस्टेड गावठाण पुअर एरिया का नॉन कंजेस्टेड TOD, त्यानुसार आपण इथे सिलेक्शन करता येईल. तर सध्या आपण नॉन कंजेस्टेड सिलेक्ट करत आहे. इलेक्ट्रिकल लाईन जर असेल तर यस करा, अदरवाईज नो. रोडचे डिटेल्स, तुमच्या प्लॉटच्या फ्रंट रोड बिलो 9 मीटर आहे का अबो 9 मीटर आहे, त्यानुसार इथे तुम्हाला सिलेक्शन करायचंय. आपण सध्या अबो 9 मीटर करत आहे प्लॉट रोड. नंतर टाइप ऑफ प्लॉट लेआउट, तुमचा प्लॉटचा लेआउट कसा आहे, सँक्शन आहे, गुंठेवारी आहे का कंपाऊंडिंग स्ट्रक्चर आहे, ते इथून चेक करून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण सध्या एरिया अंडर CPS नंबर सिलेक्ट केलेला आहे. रिझर्वेशन एरिया अफेक्टेड आहे का, असेल तर यस, तो हँड ओव्हर करणार आहे का, हँड ओव्हर केलेला असेल तर इथून यस. आणि रिझर्वेशन एरिया तुमचा किती आहे ते इथून तुम्हाला मेन्शन करावं लागेल. बेसिक क्वेश्चन आहे फ्रंट पेजवर. नंतर रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन साईट और रोड ऍज पर रेग्युलेशन 3.11. 3.11च्या रेग्युलेशन नुसार रिलोकेट झालेला आहे का आपलं साईट, त्याची इन्फॉर्मेशन यस नो मध्ये फिलअप करायची. नंतर वेदर प्लॉट इज अफेक्टेड बाय रेस्ट्रिक्टेड प्रोहिबिटेड एरिया ऍज पर रेग्युलेशन 3.1.2. UDCPR मध्ये त्याचे दिलेले आहे, त्याचे जे काही डिटेल्स असतील ते आपल्याला इथे मेन्शन करावं लागेल. ओके. नंतर वेदर प्लॉट लँड इज अफेक्टेड बाय CRZ म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन. जर तुमचा प्लॉट कोस्टल रेग्युलेशन झोन मध्ये असेल तर तिथून यस करा. आणि त्याचं झोनचं इथे दिलेलं आहे, हे टेस्टिंग साठी इथे नाहीये, पण लाईव्ह वर तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये ते झोन दिसते, त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि तुमचा NOC एअरपोर्ट एरियाच्या जवळपास प्लॉट असेल, रेल लाईन, मेट्रो, जेल, तुम्हाला पण माहिती आहे या जवळपास जर आपला काही प्लॉट असेल तर तुम्हाला त्याचे NOC घ्यावं लागेल. मग इथे NOC नंबर, NOC चा डेट आणि त्याचं डॉक्युमेंट इथे अपलोड करावं लागेल आपल्याला. सध्या आपण रेग्युलर अप्लाय करत आहे.
हे पेजची डिटेल्स इन्फॉर्मेशन आपण फिलअप केलेली आहे. सेव्ह करू आणि नेक्स्ट. फर्स्ट पेजची इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे आपली. आता नेक्स्ट पेजवर आपल्याला प्लॉट डिटेल्स फिलअप करावं लागेल. प्लॉट डिटेल्स मध्ये हे पहा, यामध्ये झोन विचारलेले आहे, रेसिडेन्शियल R1 R2. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे R2 मी सिलेक्ट केलंय. यूज मध्ये तुम्हाला तुमचं जर स्पेसिफिक असेल हॉस्टेल किंवा मग इथे मेडिकल भरपूर दिलेले आहेत. जर तुमचं स्पेसिफिक एक बिल्डिंग असेल तर ते इथून सिलेक्ट करू शकता. आपण सध्या एनी रेसिडेन्स सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे तुमच्या प्लॉटचं जे काही सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल ते इथून मेन्शन करा. सर्वे नंबर मेन्शन, यामध्ये सर्वे नंबर मध्ये फक्त एक लक्षात ठेवा का स्पेशल कॅरेक्टर काही यूज नका करू. फक्त स्पेस देऊन तुम्ही तुमचं जे काही सर्वे नंबर गट नंबर असेल ते इथे मेन्शन करत चला. त्यानंतर प्लॉट नंबर तुमचा फायनल प्लॉट नंबर पण तेच राहील. ओके. सेक्टर नंबर असेल तर सेक्टर नंबर पण मेन्शन करू शकता. तुमचं विलेज मौजे तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील त्यामध्ये हे सर्व डिटेल्स आहेत ते पाहून तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके. आता एरिया ऍज पर फिजिकल सर्वे ऑन साईट. आपल्या प्लॉटचा एरिया आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. मी 1,500 घेते. एरिया ऑफ प्लॉट ऍज पर रिव्हेन्यू रेकॉर्ड. रिव्हेन्यू रेकॉर्ड नुसार तुमचा प्लॉटचा एरिया किती आहे ते इथे मेन्शन करा. नेक्स्ट विचारलंय आपल्याला एरिया ऑफ प्लॉट ऍज पर CPS मॅप किंवा मेजरमेंट प्लॅन. त्यानुसार तुमचा एरिया किती स्क्वेअर मीटर आहे ते इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल. सध्या मी तिन्हीकडे सेम टाकले त्यामुळे जिथे लेस एरिया विल बी कन्सिडर. जो एरिया कमीवाला आहे या 3 डॉक्युमेंट मधला तो इथे रिफ्लेक्ट होईल. फॉर एक्झाम्पल साठी आपण इथे करू 1499. तर हे पहा, इथे हा जो कमीवाला आहे तोच रिफ्लेक्ट झाला. ओके. सध्या आपण एवढाच करू. त्यानंतर तालुका. तुमच्या प्लॉट कोणत्या तालुक्यामध्ये येतो, विलेज काय आहे, सर्वे नंबर तिथला काय आहे ते इथून सिलेक्ट करू शकता आणि त्याचा RR रेट हे इथे रिफ्लेक्ट झाला त्यानुसार. नेक्स्ट ते विचारत आहे इज ॲम्युनिटी स्पेस टू बी हँडओव्हर. तुमच्या प्लॉट मधली तुम्ही जर काही ॲम्युनिटी असतील आणि ते हँडओव्हर करणार असेल तर तुम्ही येस करू शकता. ओके. प्रोराटा FSI. हे प्रोराटा FSI चे डिटेल्स इथे तुम्हाला फिलअप करता येईल. प्रोराटा FSI इंडेक्स तुम्हाला फिलअप करावा लागेल. ओके. लॅटिट्यूड ऑफ प्लॉट आणि लॉन्जिट्यूड ऑफ प्लॉट. तुमच्या प्लॉटचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही इथून ते फिल करू शकता. नंतर क्लास ऑफ लँड. तुमची लँड कोणत्या क्लासची आहे, क्लास A, C किंवा गव्हर्नमेंट लँड ते इथून आपल्याला सिलेक्शन दिलेलं आहे. VLC 20 स्कीम ऍप्लिकेबल असेल तर ते तुम्ही इथून येस करा. त्याचे पुढचे डिटेल्स आणि रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल. ओके. त्यानंतर एरिया, वेदर एरिया अफेक्टेड बाय नोटिफिकेशन अंडर वर्क ऑफ डिफेन्स ऍक्ट 1903. जर असेल तुमची लँड 1903च्या ऍक्ट नुसार तर ते तुम्हाला इथून येस करावं लागेल. म्युटेशन एंट्री नंबर. आता हे आपण ऍप्लिकंट टाईप. ऍप्लिकंट टाईपचं कसं आहे, ओनर रजिस्ट्रेशन सर्वात आधी आपल्याला करून घ्यावं लागेल. त्यानंतर इथे त्याचे डिटेल्स ऑटो रिफ्लेक्ट होतील. तुमचा ओनर इंडिव्हिज्युअल आहे, मल्टिपल आहे, प्रोप्रायटी फर्म आहे, ते इथून जेव्हा आपण ओनरचे रजिस्ट्रेशन करू तेव्हाच आपल्याला ते इथे सिलेक्शन साठी येईल. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपला आत्ताचं इंडिव्हिज्युअल ओनर आहे असं कन्सिडर करू आपण. तो ऍप्लिकंट आहे, इज ऍप्लिकंट यस. नंतर इथे पहा ऍप्लिकंटचं नेम. तुम्ही इथे टाईप करतानाच तुम्हाला इथे त्यांचं नाव येईल. त्यानुसार तुम्ही जे ओनरचं रजिस्ट्रेशन करताना जे काही त्याचे डिटेल्स फिलअप केले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, पोस्टल ऍड्रेस आणि आधार नंबर,
ते इथे रिफ्लेक्ट होईल. इथे मी एक सांगणार आहे का तुम्ही ओनर, आता आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र आपलं प्रोजेक्ट चालू आहे, तर बऱ्याच जणांचं असं होऊ शकतं का नाव सिमिलर असतात आधार कार्डवरचे, म्हणजे पवार वगैरे असे जे कॉमन नाव असतात. फॉर एक्झाम्पल साठी आपण गणेश पवार वगैरे नाव कन्सिडर करू. तर बऱ्याच वेळा काय होतंय, आम्हाला असे तिकीट यायला लागले, तर इथे तुम्ही नाव सिलेक्ट करताना फक्त गणेश पवार आलं, सिलेक्ट केलं आणि सबमिट करून दिलं. पण तुम्ही थोडं पुढे क्रॉस चेक करा, त्यांचा आधार नंबर खरंच तो आहे का? कारण बऱ्याच वेळा त्यांचा आधार नंबर चुकीचा होऊन चालला, आणि मग जेव्हा फायनल DSP प्रपोजल अप्रूव्ह झाल्यानंतर जेव्हा तुम्ही चेक करता की OTP येत नाहीये, आणि मग तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हा आधार नंबर आणि आपल्या ऍप्लिकंटचा आधार नंबर हा वेगवेगळा आहे. तर बी केअरफुली इथे तुम्ही जेव्हा नाव सिलेक्ट करता त्याच्यानंतर जे डाटा ऑटो रिफ्लेक्ट होत आहे ना, ते एकदा प्लीज क्रॉस चेक करून घ्या. आपल्याच ऍप्लिकंटचा मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि ऍड्रेस तोच आहे का, एकदा व्हेरीफाय करूनच मग तो सेव्ह करा. ओके. आता आपल्या प्लॉटचे जे काही डिटेल्स आहेत आणि ओनर ऍप्लिकंटचे जे काही डिटेल्स आहेत ते आपण इथून फिलअप केलेले आहेत. हे पेज पण आपण सेव्ह करू. इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुली. ओके. जर आपले 2 प्लॉट असते तर आपल्याला दुसऱ्या प्लॉटचे डिटेल्स पण इथे फिलअप करावे लागले असते. पण सध्या आपण एका प्लॉटमध्ये 2 बिल्डिंग घेत आहे, त्यामुळे आपण एकाच प्लॉटचे डिटेल्स इथे फिलअप केले. आता आपण नेक्स्ट करू. ओके. यामध्ये हे पाहता ऑर्डर डिटेल्स मध्ये आपल्याला 2-3 आहे विचारलेले क्वेश्चन. जर तुमचा प्लॉट त्या झोन मध्ये किंवा त्या रेग्युलेशन मध्ये येत असेल तर तुम्ही इथून त्याला यस न करू शकता. Whether application is as per provision of table number 7.1. 7.1 म्हणजे स्पेशल FSI, स्पेशल FSI साठी आहे ते. तर त्याचं सिलेक्शन असेल तुमचं, तर इथून येस केल्यानंतर ऍडिशनल FSI मिळतो, ते यस. आणि FSI टेकर तुम्हाला PDR मध्ये घ्यायचे का पेड प्रीमियम मध्ये अप्लाय करायचे, ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके. वेदर DP रोड अफेक्टेड, तुमच्या प्लॉटच्या समोरून DP रोड जर पास होत असेल तर ते तुम्हाला इथून येस करावं लागेल. येस केल्यानंतर तो DP रोड हँडिंग ओव्हर केलेला आहे तुम्ही ऑथॉरिटीला, तर तो येस करा. केलेला असेल तर येस, अदरवाईज तुम्ही इथे नो करू शकता. इथे आपण येस करून बघू. त्यानंतर आर यू अवेलिंग पार्शियली DR, जर पार्शियल DR असेल तर ते पण तुम्ही यस करा. आणि मग तुमचा जो काही एरिया आहे रोडचा, DP रोडचा तुमच्या प्लॉट पासून क्रॉस झालेला, त्याचा एरिया इथे तुम्हाला पुटअप करावा लागेल. सध्या आपण हे नो करू. नंतर पुढे आर यू अवेलिंग PDR, जर तुम्हाला PDR साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे हे पहा दिलेले आहेत सिलेक्शन. त्याचे हे पण दिलेले आहेत आपल्याला रेग्युलेशन नंबर नुसार तुम्ही रीड करून तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते इथून फिलअप करू शकता. ओके. आता नेक्स्ट, हे तुमचा बेसिक FSI आहे. आपण 1,500चा प्लॉट घेतलेला आहे. त्याचं बेसिक FSI कॅल्क्युलेशन केलं तर 1.1 असतो आपल्याला रेसिडेन्शियलचा, पण नॉन कंजेस्टेड मधला. त्यानुसार कॅल्क्युलेशन तुम्ही करून टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी पण एवढं काही मॅन्डेटरी नाहीये. ओके. हे एक्झिस्टिंग तुमचं जर प्रिव्हियस स्ट्रक्चर काय असेल, ऑलरेडी तुमचं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे आणि आता तुम्ही नंतर दुसरं कंटिन्यू करणार असेल तर तुमचा एक्झिस्टिंगचा डाटा पण इथे तुम्हाला फिलअप करता येईल. ते एक्झिस्टिंग बेसिक FSI, प्रीमियम FSI एक्झिस्टिंग घेतलेला असेल तर ते त्याचे डिटेल्स इथून तुम्ही फिलअप करू शकता. तर हे सेव्ह आणि नेक्स्ट करू आपण. नेक्स्ट आपण एक्सकॅव्हेशन डिटेल. हे पेज लाईव्हला नाहीये, हे टेस्टिंग आहे, त्यामुळे हे आता त्याचं काही डिटेल्स तेवढं महत्वाचं नाहीये. ते आपण सेव्ह करू. नेक्स्ट करू. त्यानंतर विचारलेलं आहे वेदर द लँड इज ऑलरेडी कन्वर्टेड इन टू नॉन ऍग्रिकल्चरल पर्पज. नॉन ऍग्रिकल्चरल पर्पज साठी तुमचं कन्वर्शन झालेलं असेल तर NA ऑर्डर जी असते आपली ती इथून आपल्याला अपलोड करता येईल. नेक्स्ट करू. आता इथे
हे पेज आपल्यासाठी थोडं महत्वाचं आहे, कारण आपण 2 बिल्डिंग घेतो. तुम्ही मल्टिपल तुमच्या जेवढ्या काही बिल्डिंग असतील त्याचे डिटेल्स आपल्याला इथून प्रॉपर फिलअप करता येईल. ओके, तर हे पहा, आता बिल्डिंग नेम आपण पहिल्यांदा बिल्डिंग ए करू. त्याचे नंबर ऑफ फ्लोअर आपण पार्किंग प्लस 4 फ्लोअर दाखवणार आहे, त्याच्यामुळे नंबर ऑफ फ्लोअर आपले 5 झाले. त्याचा प्रिंट एरिया 0.30. ऑक्युपन्सी ऑर यूज ग्रुप, त्याचा यूज ग्रुप काय आहे, रेसिडेन्शियल पर्पज आहे आपलं. मिक्स असतं तर इथे तुम्हाला मिक्स मध्ये सिलेक्शन आलं असतं. आणि नेक्स्ट सब कॅटेगरी ऑफ ऑक्युपन्सी, त्याची सब कॅटेगरी काय, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही फ्लॅट करताय, अपार्टमेंट करताय, का नॉर्मल रेसिडेन्शियल हाऊस करताय, इंडिपेंडंट सिंगल फॅमिली आहे, त्याचं पण इथे सब कॅटेगरी दिलेली आहे. तर आपण इथे फ्लॅट करू, हे इथे फ्लॅट्स. ओके, त्यामध्ये नंबर ऑफ टिनामेंट विचारलेलं त्यांनी. तर नंबर ऑफ टिनामेंट आपण एका फ्लोअरवर 2 टिनामेंट असे कन्सिडर करू. तर आपले पहिला फ्लोअर तर पार्किंगचा जाईल, राहिले किती 4 फ्लोअर. 4 फ्लोअर मध्ये 2-2 टिनामेंट केले, 2-2 फ्लॅट आपण जर प्रोव्हाइड केले तर त्याचे काउंट झाला 8. त्यामुळे आपण ए बिल्डिंग मध्ये 4 फ्लोअरवर 8 फ्लॅट दाखवणार आहे. त्याची डिटेल्स आपण इथे फिलअप केलं. ओके, जर तुमच्या फ्लोअरवर कुठे स्टेप मार्जिन असेल तर स्टेप मार्जिनला तुम्हाला यस करावं लागेल इथून. आणि जो कोणत्या स्टेप मार्जिनचा फ्लोअर असेल तिथे हे पहा, इथे पण त्याला चेकबॉक्स दिलेला आहे. हे सध्या आपण नो करू. नेक्स्ट, आता आपल्याला फ्लोअरची डिटेल्स इथे डीप मध्ये फिलअप करायची. जसं आपण इथे नंबर ऑफ फ्लोअर 5 मेन्शन केले, तसे आता इथं फ्लोअर वाईज जाऊया आपण. आता फर्स्ट फ्लोअर किंवा इथे आपण ग्राउंड फ्लोअर टाकू. नाव नेमिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. नंतर त्याची हाईट, ग्राउंड फ्लोअरची हाईट 2.75 करू. फ्लोअर यूज काय, आपला रेसिडेन्शियल पार्किंग साठी आपण घेणार आहे, त्यामुळे रेसिडेन्शियल सिलेक्ट करू. तर आता हे पहा, इथे आपल्याला पार्किंग फ्लोअरचं सिलेक्शन दिलेलं आहे. तुमचे स्टील फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर आहे, बेसमेंट आहे, पार्किंग आहे, इथे पोडियम फ्लोअर आहे, सिलेक्शन दिलेलं आहे. तुमचं जे ज्या कोणत्या फ्लोअरला जे काही यामधलं प्रोव्हिजन असेल ते तुम्ही इथून चेक करू शकता. त्यानंतर आपण इथे स्पेसिफाय फ्लोअर विथ आयडेंटिकल प्लॅन, प्लॅन मध्ये आपला फ्लोअरचे नंबरिंग काय राहील ते आपण इथून मेन्शन करू शकतो. आता इथे आपले राहिले किती 4 फ्लोअर, आपण हे टिपिकल फ्लोअर घेणार आहे. ओके, त्यामुळे मी इथे फर्स्ट फ्लोअर टू 4th फ्लोअर 0.75, त्याचा यूज रेसिडेन्शियल, इथे काही सिलेक्शन नाहीये. 1 2 3 4 हे आपले झाले 4 फ्लोअर. ओके, एक मिनिट. हॅलो, हा कंटिन्यू करू आपण. इथे पहा, फ्लोअरचे डिटेल्स आपण फिलअप केलेले आहेत. हे 4 फ्लोअर आपण टिपिकल दाखवणार आहे, त्याच्यामध्ये 2-2 फ्लोअर दाखवणार आहे. ओके, आपण हे सेव्ह करूया. हे एका बिल्डिंगची माहिती आपण भरलेली आहे. तसेच आपण सेम दुसऱ्या बिल्डिंगची डिटेल्स फिलअप करू. हे पहा, इथं बिल्डिंग ए, बिल्डिंग ए. ओके, जसं प्लॉटला पण मी तुम्हाला सांगितलं होतं, जर 2 प्लॉट असतील तर एका प्लॉटची डिटेल्स इथे फिलअप झालेली आहे, त्याच्यानंतर सेकंड प्लॉटची डिटेल्स आपल्याला फिलअप करतात. त्याचप्रमाणे आपण बिल्डिंगचे डिटेल्स आता इथे फिलअप करू. आपली ए बिल्डिंग झाली, आता आपण बी बिल्डिंगचा डाटा फिलअप करूया. हे बिल्डिंग बी, त्याचे नंबर ऑफ फ्लोअर आहेत आपले 7. त्यामध्ये पण आपण ग्राउंड फ्लोअर पार्किंग कन्सिडर करणार आहे आणि रिमेनिंग 6 फ्लोअर
रेसिडेन्शियल फ्लॅट. त्याचा प्लीज एरिया 0.30. ऑक्युपन्सी यूज ग्रुप आपलं सेम रेसिडेन्शियल. सब कॅटेगरी फ्लॅट. तुमचं जर मिक्स असेल आणि एक पूर्ण बिल्डिंग जर कमर्शियल असेल तर इथे तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये कमर्शियलचे डिटेल्स फिलअप करता येईल. त्यानंतर त्याचे टिनामेंट्स. आता आपले ग्राउंड फ्लोअर तर पार्किंग जाणार आहे, म्हणजे एक फ्लोअर पार्किंग जाणार आहे. रिमेनिंग 6 फ्लोअरवर सेम आपण परत 2 फ्लॅट दाखवणार आहे. त्यामध्ये 6x2 म्हणजे आपलं हे 12 नंबर ऑफ टिनामेंट 12 कन्सिडर करू. आता आपल्याला फ्लोअर डिटेल्स. ग्राउंड फ्लोअरची हाईट आपण 2.75 सेम. तुम्ही तुमच्या हिशोबाने पुटअप करा. फ्लोअर यूज रेसिडेन्शियल आणि हे पण पार्किंग. ओके. नंबरिंग काय देणार आहे तुम्ही? 0. नेक्स्ट, फर्स्ट फ्लोअर टू 6 फ्लोअर. बरोबर. हे आपले 6 फ्लोअर आणि पार्किंग फ्लोअर असं टोटल नंबर ऑफ फ्लोअर 7 आहे. यामध्ये हाईट आपली 2.75. त्यानंतर इथे आपण नंबरिंग देऊ 1 2 3 4 5 6. हे आपले टिपिकल फ्लोअर झाले. ओके. टिपिकल फ्लोअर ठेवल्यामुळे आपल्याला ट्रेसिंग मध्ये बेनिफिट होतं, म्हणजे जास्त पार्ट ट्रेसिंग करायची आवश्यकता नाही. आता हे सेव्ह करू. सॉरी, यूज राहिला होता. हे पहा, हे इथे आपलं बिल्डिंग ए, बिल्डिंग बी. तुमच्या जेवढ्या काही नंबर ऑफ बिल्डिंग असतील त्याचे डिटेल्स इथे 1 by 1 फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट शो होईल तुम्ही किती बिल्डिंगचा डाटा फिलअप केलाय. आपण 2 बिल्डिंग घेणार होतो, त्यानुसार आपण ए आणि बी फिलअप केलेले डाटा. आता आपण नेक्स्ट करू. नेक्स्ट केल्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग, आपल्या ऑल सिलेक्ट करू. ओके. सिलेक्ट सुपरवायझर. जर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट नुसार सुपरवायझर जर असेल, जसं आपण फ्लोअरची हाईट 24 मीटरच्या अबोव, जसं स्ट्रक्चरल इंजिनियरचं इथून मॅन्डेटरी येतं, तसं जर असेल तर तुम्हाला इथून सुपरवायझर सिलेक्ट करायचं. अदरवाईज सिलेक्ट करू नका. अजूनही काही जणांना कन्फ्युजन होतं. ते जर इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्ही जेव्हा सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार तेव्हा सुपरवायझरची DST फॉर्म अपेंडिक्स डी वर मॅन्डेटरी राहील. ओके. त्यामुळे सध्या नाही, आपण इथे नाही सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण हे मॅप टू लिस्ट करू. मॅप टू लिस्ट केल्यानंतर हे पहा, आपले बिल्डिंग जे काही आपण डाटा फिलअप केलाय त्याचे डिटेल्स इथे आपल्याला शो होत आहेत. आपण फ्लोअर नंबर काय टाकला होता, फ्लोअरचं नाव काय टाकलं होतं, फ्लोअर बॉटम टू इलिव्हेशन, त्याची हाईट, फ्लोअर टॉप इलिव्हेशन, ते इथे मेन हाईट आपल्याला दिसत आहे. सेम सेम डाटा आपण बिल्डिंग बी साठी फिलअप केला होता, त्याचे डिटेल मध्ये इथे दिसत आहे. एकदा क्रॉस चेक करून घ्या. त्यानुसार इथे आपण आता फायनल सबमिट करू. हे पहा, इथे आला आपल्याला मेसेज, काइंडली प्लीज चेक सिलेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर. म्हणजे या प्रोजेक्टच्या हाईट नुसार आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियर मॅन्डेटरी आहे. मग आपण इथे स्ट्रक्चरल इंजिनियर तुमचे जे कोणी असेल त्यानुसार इथे सिलेक्शन करू शकता. ओके. आता हे आपण इथून फायनल सबमिट करू. युअर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. ओके. हा आपला फ्रंट एंडचा पार्ट पूर्ण झालेला आहे. आता आपण टिपिकल एंड प्रोजेक्टवर जाऊया. त्यानंतर चेक करा, आपला हाच प्रोजेक्ट होता मल्टिपल बिल्डिंग. त्याचा प्रोजेक्ट कोड पण आपल्याला दिसतोय आणि इथे ऑनलाईन फायनल सबमिट डन हे आलेलं आहे. म्हणजे आपला ऑनलाईनचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे. आता ऑफलाईन फायनल सबमिट म्हणजे जे ऑटो कार्डचा पार्ट आहे तो ऑटो कार्डचा पार्ट आपल्याला पराग सर कंटिन्यू करतील. मॅडम ऐकत ना. 2 मिनिटं हॅलो वेट करा. हा बोला. मॅडम, फक्त एकदा रिव्हिजन करत ना मला हेच परत प्रोसेस, फक्त पुढे कंटिन्यू फक्त ओपन करून फाईल. तर मी आधीच सांगितलं होतं कंटिन्यू मॅडम रिपीट मॅडम होणार नाही म्हणून. मॅडम लेट काय जॉईन इश्यू झालं आहे, ते. तुम्हाला काय इश्यू येत आहे? नाही इश्यू नाही, फक्त मला नवीन 2 बिल्डिंगचे फक्त बघायचे, फक्त कसं सर्व डाटा एंट्री कशी, म्हणजे सर्व्हिस एंट्री कशी केली ते बघायचे फक्त मला.
मी फक्त पेजेस परत एकदा फास्ट मध्ये सेव्ह करून तुम्हाला हा सांगते फास्ट मध्ये वरती. करा फक्त मॅडम, फक्त एकदा फक्त. हे पहा प्रोजेक्ट डिटेल्स तुम्हाला माहिती आहे. यामध्ये हो. मल्टिपल बिल्डिंगचा इथे काही रोल येणार नाही. फक्त तुमचा टाइप ऑफ प्रपोजल कोणता आहे. मिक्स मध्ये असतील तुमच्या 2 बिल्डिंग तर इथे त्याचं सिलेक्शन करता येईल मिक्स. आपण रेसिडेन्शियलच ठेवलं होतं. ओके. बाकी डिटेल्स तुम्हाला माहिती आहे. आपण सेव्ह अँड नेक्स्ट करू. प्लॉट डिटेल्स. प्लॉट डिटेल मध्ये आपण एका प्लॉट मध्ये 2 बिल्डिंग दाखवतोय. त्याच्यामुळे आपण हे प्लॉट डिटेल एकच फिलअप म्हणजे एकच प्लॉटचे डिटेल्स फिलअप केलेले. हे पहा हे इथे. ओके. या पेज मध्ये पूर्ण प्लॉटचे डिटेल्स, तुमचा एरिया, तुमचा प्लॉटचा एरिया काय त्याचे डिटेल्स इथं फिलअप केलेले. ओके. सेव्ह करू. नेक्स्ट. हे आपले बेसिक SSI रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट करू. हे पहा मेन पेज तर मल्टिपल बिल्डिंग साठी हेच आहे. बिल्डिंग टाईपचा. यामध्ये आपण एक मिनिट. यामध्ये हे पहा एक मी एडिट करते. फर्स्ट बिल्डिंग, बिल्डिंग ए. बिल्डिंग ए मध्ये आपण डिटेल्स फिलअप केले. नंबर ऑफ फ्लोर तुमचे किती आहेत, त्याचा प्लिंथ एरिया किती आहे, ऑक्युपन्सी काय आहे, तुमचं जर सिलेक्शन एज्युकेशनल कमर्शियल मिक्स त्यानुसार इथे आपल्याला ऑक्युपन्सीचा ऑक्युपन्सी यूज दिसतील. त्याच्या सब कॅटेगरी काय आहे ते इथून सिलेक्ट करता येईल. आणि नंबर ऑफ टिनामेंट किती आहेत तुमच्या फ्लोअरवर. टोटल फ्लोअरचे नंबर ऑफ टिनामेंट तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. स्टेप मार्जिन जर तुमच्या कोणत्या फ्लोअरला असेल तर इथे स्टेप मार्जिनला येस करा. आणि इथे पण आपल्याला जेव्हा आपण येस करू हे पहा इथे एक स्टेप मार्जिनचा कॉलम ऍड झालेला आहे. त्याला इथे चेकबॉक्स तुम्हाला म्हणजे येस नो मध्ये मेन्शन करता येईल. आपण इथे स्टेप मार्जिन नाही घेतलेलं. आणि त्यानंतर तुमचे जे काही नंबर ऑफ फ्लोअर असतील एका बिल्डिंग मध्ये त्या फ्लोअरचे डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्याला इथे फिलअप करावं लागेल. ग्राउंड फ्लोअरला आपण पार्किंग दाखवलेलं आहे आणि फर्स्ट टू फोर्थ फ्लोअरला आपण पूर्ण टिपिकल फ्लॅट 2 टू फ्लॅट दाखवलेले सिंगल फ्लोअरला. त्यानुसार आपण इथे फर्स्ट टू फोर्थ फ्लोअर आणि त्याचे नंबरिंग काय ते केलेलं. ओके. ही एका बिल्डिंगची माहिती आपण इथे फिलअप करून सेव्ह केलं. सेव्ह. हे पहा परत हे असं ब्लँक येईल. तुम्हाला जर तुमच्या नंबर ऑफ बिल्डिंग किती आहेत, मी ए बिल्डिंग बी बिल्डिंगची इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे. नंबर ऑफ फ्लोअर फक्त एका ए बिल्डिंग 5 फ्लोअर आहेत माझे आणि बी बिल्डिंगला 7 फ्लोअर आहे. त्यानुसार तुमचं ABCD नंबर ऑफ बिल्डिंगचं आजकाल म्हणजे परमिशन घेत आहेत बरेच. त्यानुसार तुमच्या जेवढ्या काही बिल्डिंग असतील त्या बिल्डिंगचे डिटेल्स इथे 1 बाय 1 फिलअप करा, सेव्ह करा. बस यामध्ये एवढंच होतं. तर क्लिअर आहे का तुम्हाला? येस मॅडम. थँक्यू. हे नेक्स्ट करू. मॅप टू लिस्ट करू. त्यानुसार आपल्या दोन्ही बिल्डिंगच्या माहिती आपल्याला इथे दिसतील. हाईट वगैरे त्याची नंबरिंग नेम काय दिलेले ते आणि इथून फायनल सबमिट करू. ओके मॅडम. थँक्यू. येस. हे पहा हा आपला मल्टिपल बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे आणि हे ऑनलाईन फायनल सबमिट डन झालेलं आहे. फ्रंट एंडचे डाटा आपण प्रॉपर फिलअप केलाय. आता ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग दाखवतो. ते कधी डन होईल जेव्हा आपण टिपिक लाईन मध्ये ट्रेसिंग पार्ट कम्प्लीट करून फायनल सबमिट देऊ. त्यानंतर हे दोन्ही पण डन येईल. ओके. तर पुढचं ट्रेसिंगचा पार्ट आता पराग सर कंटिन्यू करतील. पराग सर. हॅलो एव्हरीवन. सर्वांना माझा आवाज येतो? येस सर येतोय. बघा मॅडम फ्रंट एंड डाटा कसं भरायचं ते दाखवले मल्टिपल बिल्डिंग बद्दल. ठीक आहे. आता आपण ट्रेसिंग वाला पार्ट बघणार. तर सर्वांनी प्रॉपरली बघा. मी परत रिपीट करणार नाही. ओके. माझी स्क्रीन शेअर करतोय. ओके. सर्वांना माझी स्क्रीन दिसते? सर्वांना माझी स्क्रीन दिसते?
हो सर. येस. आता आपण हे करून घेऊ, किती क्लायंटला लॉग इन करून घेऊ. ज्यांना रेकॉर्डिंग चालू करायची त्यांनी रेकॉर्डिंग चालू करून घ्या. ओके, आपण लॉग इन करू एपिक लाईनला. हॅलो हा बोला. सर, रेकॉर्डिंग साठी काय करायचं? विंडो अल्ट्रर आणि जी प्रेस करा, तर त्याच्याने नाही झालं तर विंडो अल्ट्रर आर दाबा. दोन विंडो अल्टर जी दाबलं तरी रेकॉर्डिंग चालू होऊन जाईल. ओके, ओके होत सर. नसेल हा, तसं होत नसेल विंडो अल्ट्रर आर दाबलं तरी रेकॉर्डिंग चालू होऊन जाईल. ओके सर. झाली चालू. ओके सर, मी बघते, चेक करते. म्यूट करा. बरं, सर्वांना माझी स्क्रीन दिसते. आता आपण टिपिक लाईनला लॉग इन करून घेतलंय. प्रीती मॅडमचं लॉग इन होतं, ते लॉग इन केलंय. त्याच मॅडमने जो प्रोजेक्ट कोड फिलअप केला होता तो आपण चेक करू इथे. ओके, हा आपला प्रोजेक्ट कोड आहे. ओके, 604 लास्ट मध्ये मल्टिपल बिल्डिंग. त्या प्रोजेक्ट कोडवर डबल क्लिक करून ओपन करू. हा प्रोजेक्ट कोड ओपन केल्यानंतर आता बघा मी पॅच अपडेट केला होता. पॅच अपडेट केला होता म्हणून इथे परत सिलेक्ट कॅड पाथ विचारतो. जेव्हा जेव्हा तुमचा पॅच अपडेट होईल तेव्हा कॅडचा पाथ द्यावा लागतो. तो कॅडचा पाथ कुठून देतो आपण? सिलेक्ट कॅड पाथवर क्लिक करतो आपण. मोस्ट ऑफ दिस सर्वांना माहिती आहे, पण परत रिपीट करतो. लोकल सी मध्ये जायचं, प्रोग्राम फाईल मध्ये जायचं, ऑटोडेस्क मध्ये जायचं आणि जिथे आपला ऑटो कॅड आहे त्याचा ऑटो कॅडचा पाथ द्यायचा. ओके, हे झाल्यानंतर आता आपल्याला माझी जी ड्रॉइंग आहे ज्याच्यावर मला ट्रेसिंग करायची ती ड्रॉइंग आपण आपल्या टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये ऍड करून ती ओपन करायची. ते कसं करणार? हे जे ड्रॉइंग आहे त्याच्यावर आपण आता राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यावर एक विंडो ओपन होते. तुमची जी ड्रॉइंग आहे ती तुम्ही इथे इम्पोर्ट करा. ओके, आता राईट क्लिक केल्यानंतर माझी हा एक पॉपअप बार आला. इथून मी ब्राउज करेल जिथे माझी ड्रॉइंग आहे त्याच्यावर मला वर्किंग करायचं. मी माझी ड्रॉइंग इम्पोर्ट केली. इम्पोर्ट केल्यानंतर ओके केलं, सक्सेसफुली लोड झाली ती फाईल आणि त्याच्यानंतर आपण प्रोजेक्ट हा ओपन केला. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं? जे फर्स्ट टाइम ट्रेसिंग करतात त्यांनी एक एक पॉईंट नोट डाऊन करून घ्या. ज्यांना सगळं माहिती आहे त्यांनी फक्त हे कसं प्रोसेस आहे थोडं बघून घ्या. माझा आवाज क्लिअर येतो सर्वांना? येस सर, आवाज येतोय. आता बघा, मी जेव्हा ड्रॉइंग ऍड केली, मी त्याला जेव्हा ओपन करतोय तेव्हा हे चेक करा, सक्सेसफुली लोड हा मेसेज येतोय का? सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जेव्हा आपण कॅड ओपन करतो सॉफ्टवेअर मध्ये तेव्हा सक्सेसफुली लोड मेसेज येणं कंपल्सरी. ज्याच्या ह्याच्यात हा सक्सेसफुली लोड मेसेज येत नाहीये त्याने त्याचा पॅच अपडेट करून घ्या, किंवा टिपिक लाईन पॅच अपडेट करण्यासाठी तुम्हाला जमत नसेल तर तिकीट करून द्या. आमचे एसएससी टीम तुम्हाला कॉल करून पॅच अपडेट करून देते. सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं गरजेचं आहे. तो आल्यानंतर तुम्ही आपलं ट्रेसिंगचं काम चालू करू शकता. ओके, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय, तुम्ही फक्त लक्ष द्या. ओके, आता बघा हा आपला प्लॉट आहे. ओके ओके, ही माझी बिल्डिंग आहे, ही माझी ए विन आहे, ए बिल्डिंग आहे आणि ही बी बिल्डिंग आहे. ओके, आपण याचं ट्रेसिंग चालू करताना पॉईंट वाईज जाऊ. ओके, मी तुम्हाला काही शॉर्टकट दाखवतो की आपण कसं फास्ट ट्रेसिंग करू शकतो, तेही मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यात आता आपण स्टेप 1 घेऊ, प्लॉट मार्किंग करूया. हा जो प्लॉट आहे आपला, ओके,
त्याला मार्क करून घेऊ. ओके, आता हा प्लॉट मार्क करताना ह्याचा टिपिक लाईन लागेल, प्लॉट मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मार्क प्लॉट बॉर्डर हा टॅब सिलेक्ट केला. हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते 4 ऑप्शन देतात की तुम्हाला कसं मार्क करायचं, रेक्टँगल, ड्रॉ, सिलेक्ट आणि बॉर्डर. सगळ्यात शॉर्टकट हे बाउंड्री कमांड असते, त्याच्याने तुमचं फास्ट मार्किंग होईल. ओके, या पद्धतीने मी प्लॉट मार्क करून घेतो. ओके, सेम ॲज इट इज आता आपल्याला ह्या प्लॉटचे 4ही बाजू मार्क करून घ्यायचे. तर त्याच्यात कशात जायचं, प्लॉट मध्ये जायचं, क्रिएट प्लॉट साईड, फ्रंट, रिअर, लेफ्ट हे सगळे आपल्याला इथे दिलेले, ते सर्व प्रॉपरली मार्क करून घ्यायचे. बाकीने म्यूट करा. ओके, तर मग आता फ्रंट मार्क करतोय. पहिले ते विचारतं की तुमचा प्लॉट सिलेक्ट करा, त्याचा फ्रंट कोणतं ते सांगा. हा माझा फ्रंट मार्क झाला. ओके, याच पद्धतीने आता मी बॅक मार्क करू. ओके, आता मी बॅक मार्क करू. तुमचा प्लॉट जर झिगझॅग असेल तर मग ड्रॉ कमांड यूज करायची. हा रेक्टँगल आहे म्हणून इझी आहे, तर त्या पद्धतीने कमांड यूज करायची. ओके, आता मी लेफ्ट मार्क करून घेऊ. ओके, त्याच पद्धतीने मी राईट मार्क करून घेऊ. ओके, हे आपलं प्लॉट मार्किंग झालं. ही पहिली आपली महत्वाची स्टेप होती. पहिले प्लॉट बाउंड्री, त्याच्यानंतर ऑल प्लॉट साइड्स. हे मार्क झाल्यानंतर आपण रोड मार्क करून घेऊ. टिपिक लाईन मध्ये जायचं. ओके, रोड मध्ये जायचं, मार्क रोड मध्ये जायचं. त्यानंतर आपला किती मीटरचा रोड आहे त्याची व्हॅल्यू पुट करायची आणि त्या पद्धतीने आपण रोड मार्क रोड मार्क करताना ते तुम्हाला विचारतो तुमचा रोड कोणत्या साईडला आहे, प्लॉटच्या फ्रंट, रिअर, लेफ्ट ज्या साईडला असेल त्या साईडला मार्क करून घ्यायचं. आता माझा प्लॉट हा प्लॉटच्या फ्रंट साईडला म्हणून मी फ्रंट घेतला. ओके, त्याच्यानंतर मी हा पॉइंट टू पॉइंट मार्क करायचं. हे बघा इथे मिसमॅच करतो. पॉइंट टू पॉइंट रोड वाइंडिंग असेल तर रोड वाइंडिंग असेल तर आपण मार्क करू शकतो. ते कसं करायचं ते पण दाखवतो. ओके, हा आपला रोड मार्क झाला आहे. सरांनी सांगितलं रोड वाइंडिंग कसं मार्क करायचं तेही दाखवतो. फक्त एवढं लक्षात घ्या, हा जो रोड मार्क केला बघा मी पॉइंट टू पॉइंट मार्क केला आहे, त्याला असंच मार्क करा. चुकून तुम्ही जसं मार्क केलं असेल ओके तर रिपोर्ट जनरेट होऊन जाईल, पण ते बाकी बेसिक एफएसआयच्या व्हॅल्यू तुमच्या फ्रंट एंड मध्ये स्कूटी रिपोर्ट मध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक याला मार्क करायचं आहे आणि पॉइंट टू पॉइंट मार्क करायचं. बरोबर, असा मला व्हिडिओ ऑफ करा तुमचा. व्हिडिओ मॅम करावं लागेल. बघा तुमच्या माईकच्या बाजूला आहे ना व्हिडिओचा ऑप्शन आहे ना, त्याला क्लिक करा, तर ऑफ. व्हिडिओ आणि माईक दोन्ही पण ऑफ करा मॅम. बरोबर, आता आपण सरांनी सांगितलं की आम्हाला रोड वाइंडिंग पण मार्क करून दाखवा. समजा माझा हा प्लॉट आहे, या प्लॉट मध्ये माझा रोड वाइंडिंग केलं. ओके, रोड वाइंडिंग करताना ऍज पर UDCPR जे जे आपल्याला प्रोव्हिजन दिले आहे त्याचं तिघही प्रोव्हिजन आपण इथे ड्रॉइंग मध्ये इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. जसं डीपी रोड वाइंडिंग असेल, टोमोटो ओनर असेल, MMC प्रिस्क्राईब रोड असेल, त्याच्यानुसार रोड वाइंडिंगचे टाइप्स असतात. मोस्ट ऑफ द आपला डीपी रोडच असतो, बाकी पण आहेत ते ऍज पर तुमच्या कॉर्पोरेशन, नगरपालिका, नगर परिषदच्या रूल अँड रेग्युलेशन नुसार लागतं. जसं तर डीपी रोड आहे त्यामुळे मी एक क्लिक केला आणि मी BO कमांड यूज केला. त्या पद्धतीने माझा रोड वाइंडिंग मार्क झाला. ओके, रोड वाइंडिंग कसं मार्क करायचं ते लक्षात आलं सर? सर कॉर्नर प्लॉट असेल तर रोड कर्वेचर. हा, रोड कर्वेचर असेल तर त्याला मार्किंग कसलं, रोड वाइंडिंग बद्दल विचारताय
की कसं मार्किंग कोणता विषय रोड वाइंडिंग डिडक्शन नाही झालं होत सर सर आता पण कर्व वन बाय वन सांगा. डिडक्शन नाही होत. तुमचा आवाज कट होतो. सर नाही रोड होत सर जी. काय म्हणताय? हॅलो, रोड वाइंडिंग आपण सिलेक्ट केली, मार्क केली ना, हम्म. बोला ना, आवाज तर कट त्याचं होतो. डिडक्शन नाही होत तेवढं डिडक्शन नाही होत त्याचं. डिडक्शन होतं, प्रोफार्मा मध्ये डिडक्शन होत नाही असं म्हणताय का? हो हॅलो? हो हो, तसंच प्रॉपर याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये डिडक्शन नाही होत त्याचं टेबल मध्ये. मला एक सांगा सर, तुम्ही रोड वाइंडिंग मार्क केल्यानंतर तो एक्सप्लोड होतोय का असा दिसतो तुम्हाला? एक्सप्लोड म्हणजे काय ते दाखवा. असाच राहतोय ना. नाही नाही, हे बघा, एक्सप्लोड म्हणजे हे काय ते डॉट डॉट दिसतात तुम्हाला, हम्म, त्याला एक्सप्लोड म्हणतात. हम्म, हा झाला असेल तर ओके तुमच्या रिपोर्ट मध्ये रिफ्लेक्ट होणार. अशा पद्धतीने असेल ओके तर रिफ्लेक्ट होईल. ओके. ठीक आहे. सर रोड कर्वेचर जर असेल, रोडला 2 कॉर्नर प्लॉट असेल तर ते साईड कशा मार्क करायचे सर? कर्व घेऊन मार्क करावं लागेल का आर्क घेऊन? तुमचं म्हणणं आहे, समजा तुमचा हा फ्रंट अशा पद्धतीने असेल, दोन्ही साईडनं रोड असल्यावर हा मग कॉर्नर मार्क करायचं ना. रोड आपण कसा मार्क करतो ते आपल्याला दिले ना, ड्रॉ सेक्शन, ड्रॉ पद्धतीने करू शकतो, नाही सर, सिलेक्ट ते कमांड. प्लॉट साईड ना ते काय ऑथॉरिटी म्हणतात किंवा ते कर्वेचर तुम्ही दाखवा तिथे. ते कर्वेचर दाखवल्यानंतर कर्वेचर मार्क करत जातो ना, तिथे ऑप्शन येतो ना, ड्रॉ ओके कमांड यूज केली ना, कर्वेचर येतो, तुम्ही मार्क करा. रोड मार्क करताना का? यस यस. ओके ओके सर, ठीक आहे. चला, ठीक आहे. हॅलो सर. आपण आता प्लॉटचं केलं, आता पुढचं हॅलो पॉईंट घेऊ. सर. हॅलो. हा बोला. सर, ते प्लॉटचे आता मार्क केला ना सर, रोडचं तुम्ही इन बिटवीन सर त्या दोन प्लॉट रोडच्या मध्ये एक प्लॉट आलं समजा, ते फ्रंट सर मार्किंग कसं करायचं सर नेमकं तिथं? म्हणजे मला लक्षात नाही आलं. तर आपण एक काम करू सर, आपण पुन्हा ट्रेसिंग घेऊन घेऊ, सगळेजण ट्रेसिंग साठी थांबलेत. प्रॉपरली रिपोर्ट जनरेट आणि ट्रेसिंगचा पार्ट होऊ देऊ, नंतर आपण क्वेश्चन आन्सर करू. ठीक. ओके, ओके 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 म्हणजे लिंक अप तुटून जाते बाकी. ओके ओके सर. आता आपण बघा, प्लॉट मार्क केला, ऑल प्लॉटच्या साईड मार्क केला, रोड मार्क केला. आता आपण बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेऊ. जी माझी ए बिल्डिंग आहे आणि बी बिल्डिंग, याची बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेऊ. टीपी लाईन मध्ये जायचं, बिल्डिंग मध्ये जायचं, मार्क बिल्डिंग बाउंड्री. हे केल्यानंतर आपल्याला इथे 2 ड्रॉपडाऊन येतील, कारण की आपण फ्रंट एंड मध्ये 2 बिल्डिंगचा डाटा भरला. त्यामुळे आता बिल्डिंग ए मार्क करून घेऊ आपण. बिल्डिंग ए सिलेक्ट करायची, त्याच्यानंतर या बिल्डिंगचा बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घ्यायची. तुम्ही कसंही ड्रॉप करू शकता किंवा यूज कमांड जे आहे तुम्हाला यूज करून ते करू शकता. मी सिलेक्ट कमांड यूज करू. या पद्धतीने माझी बिल्डिंग बाउंड्री ए मार्क झाली आहे. सेम ॲज इट इज मी बिल्डिंग बी ची पण मार्क करून घेऊ. स्पेस बार दाबला की रिपीट कमांड होते. आता हे आपण बिल्डिंग बी सुद्धा मार्क करून घेतली, त्याची बिल्डिंग बाउंड्री. हा पॉईंट झाला. आता आपल्याला बिल्डिंगचे फ्लोर बाउंड्री मार्क करून घ्यायची. ओके, आता बिल्डिंगच्या फ्लोर बाउंड्री मार्क करण्यासाठी कशात जायचं? टिपिक लाईन मध्ये जायचं, बिल्डिंग मध्ये जायचं, मार्क फ्लोर बाउंड्री, हे सिलेक्ट करायचं. ओके, बिल्डिंग बाउंड्री केली आहे की आता प्लॉट बाउंड्री केली आहे सर? आता बघा सर, हे प्लॉटचं आपलं कम्प्लीट झालं, बरोबर. आता आपण जे ट्रेसिंगचा पॉईंट आहे बिल्डिंग मधला ते चेक करतो. म्हणजे त्याचा एक जो पार्ट आहे बिल्डिंग ए विंग ची, ए बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतली. त्याच्यानंतर बिल्डिंग बी ची मार्क करून घेऊ आपण. अशा पद्धतीने एक स्टेप बाय स्टेप जाईल ना सर बिल्डिंग बाउंड्री आतमधली जाईल ना सर? ते FSI वगैरे जे ना पी लाईन, तो विषय वेगळा आहे. ओके, पहिले आपली बिल्डिंग बाउंड्री येते. म्हणजे काय की माझे जर दोन आहेत, ग्राउंड फ्लोअर आणि टिपिकल फ्लोअर, तर त्या दोघा फ्लोअरची जी बिल्डिंग आहे त्याचा पहिले आपण बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतो. ओके, नॉर्मल एक रेक्टँगल मारायचं, त्याच्यात त्याचं वेगळं काही नाही आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मध्ये काय काय मार्क करायचं स्टेप बाय स्टेप मार्क केल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, आता मी बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतो. आता मला या बिल्डिंग मधले फ्लोअर बाउंड्री मार्क करून घ्यायचे. ओके, मी टिपिक लाईनला जाईन,
ओके, प्लॉट मध्ये जाईल. ओके, बिल्डिंग मध्ये जाईल. बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर मार्क फ्लोर बाउंड्री हे सिलेक्ट करा. मी तुम्हाला जे स्टेप सांगतो त्या स्टेप पद्धतीने तुम्ही जर गेले तर तुमचा प्रॉपरली रिपोर्ट जनरेट होईल. बाकी तुम्ही करेक्शन करत बसणार, पण मी जे स्टेप सांगतोय त्याच्यानुसार जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं प्रॉपरली होईल. आता मी बिल्डिंग बाउंड्री मार्क केलं, मला फ्लोर बाउंड्री मार्क करायची. सिलेक्ट कमांड यूज केली. नंतर ते विचारते की कोणत्या बिल्डिंग मधला फ्लोअर आहे. माझा ए बिल्डिंग मधला फ्लोअर आहे. तर आता हा माझा ग्राउंड फ्लोअर आहे, मी त्याला सिलेक्ट केलं. या पद्धतीने माझा ग्राउंड फ्लोअर मार्क झाला. सेम सेम आता आपण टिपिकल फ्लोअर जे आहेत ते मार्क करून घेऊ. आपण परत रिपीट कमांड केली. मी सिलेक्ट कमांड यूज केली. परत सिलेक्ट कमांड यूज नाही होत असेल तर मग एकदा तुम्ही रेक्टँगल पण करू शकता. ते विचारते कोणत्या बिल्डिंग मधला ते फ्लोअर आहे, तर तो ए बिल्डिंग मधले टिपिकल 1 to 4 फ्लोअर आहे. या पद्धतीने माझी बिल्डिंग ए बिल्डिंग बाउंड्री मार्क झाली. त्याच्यानंतर त्याचा फ्लोअर बाउंड्री मार्क झाला. ओके, हे प्रॉपरली चेक करून घ्यायचं की एक्सप्लोर झालंय का नाही. बरोबर, त्याच सिंपल मेथडने आपण बिल्डिंग बी पण मार्क करू. बिल्डिंग बी मध्ये आपल्या 1 ते 6 टिपिकल फ्लोअर आहेत. हे बघा, तर आता माझ्या ज्या ए बिल्डिंग मध्ये 1 ते 4 टिपिकल होते त्याचे फ्लोअर बाउंड्री मार्क करून घेतली. नंतर बी बिल्डिंग मध्ये माझे जे टिपिकल 1 ते 6 आहे ते मार्क करून घेतले. ओके, आता ह्या पद्धतीने आपण आता बिल्डिंग बाउंड्री आणि फ्लोअर बाउंड्री मार्क करून घेतली. आता याच्यानंतर आपल्याला एफएसआय मार्क करून घ्यायचं. ओके, एफएसआय आपलं प्रपोजल वाईज जे आहे, मिक्स असेल तर कमर्शियल असेल तर कमर्शियल मार्क करा, रेसिडेन्शियल असेल तर रेसिडेन्शियल मार्क करा. त्यानुसार आता आपण एफएसआय मार्क करून घेऊ. लाईन मध्ये जा, फ्लोअर मध्ये जा, मार्क एफएसआय आणि आपल्याला सगळे एफएसआय चे प्रोव्हिजन मिळतात. यात आपण काय करायचं, आता आपला रेसिडेन्शियल म्हणून रेसिडेन्शियल घेऊ, कमर्शियल असेल तर कमर्शियल. ज्या पद्धतीने आपला प्रपोजल आहे त्या पद्धतीने आपण मार्क करून घेऊ. आता माझा प्रपोजल आहे रेसिडेन्शियल, म्हणून मी रेसिडेन्शियल एफएसआय सिलेक्ट केला. त्याच्यानंतर ते विचारते की तुम्हाला कसा मार्क करायचा, तुमचा एफएसआय एक्झिस्टिंग आहे का प्रपोजल. एक्झिस्टिंग कधी, जेव्हा तुमचं रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल तर आपण एक्झिस्टिंग एफएसआय प्रपोज एफएसआय मार्क करतो. आणि तुमचं फ्रेश प्रपोजल असेल, ओके, तर त्याला आपण सपोज एफएसआय मार्क करतो. एक कमांड यूज केली. त्यानंतर ते विचारते की तुम्हाला कसं मार्क करायचं आहे, रेक्टँगल मार्क करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे, कसं करायचं. आपण ड्रॉ कमांड यूज करू. या पद्धतीने हा इथला एफएसआय मार्क झालाय. हे बिल्डिंग टू बिल्डिंग सेम एफएसआय आहे, पण मी तो एफएसआय कॉपी करून घेतो. त्यानंतर मी आता टिपिकल बिल्डिंगचा एफएसआय मार्क करून घेईन. ओके,
IFSI मार्क करून झालाय. नंतर बिल्डिंग बी चा IFSI मार्क करून घेऊ. सर्वांना प्रोसेस समजते? ओके, या पद्धतीने मी FSI मार्क करून घेऊ. आता FSI मार्क झाले आणि आता याच्यानंतरचा पॉईंट आपला आहे मार्क रेफरन्स पॉईंट. आता याच्यात कसं असतं, पर फ्लोअर आपल्याला 2 रेफरन्स पॉईंट मार्क करायचे. म्हणजे आता पर फ्लोअर हे तुमच्या याच्यात जितकेही फ्लोअर असतील पर फ्लोअर 2 रेफरन्स पॉईंट. रेफरन्स पॉईंट कशासाठी असतात, की बिल्डिंगची हाईट असते ना, ते त्याचे काउंट करण्यासाठी आपल्याकडे ते व्हॅलिडेशन लावलंय रेफरन्स पॉईंट, ते मार्क करणं कंपल्सरी. आता कुठे मार्क करायचं ते दाखवतो तुम्हाला. आता मार्क रेफरन्स पॉईंट मार्क करण्यासाठी टिपिक लाईन मध्ये जायचं, बिल्डिंग मध्ये जायचं, मार्क रेफरन्स. तर ते विचारतं तुम्हाला 2 रेफरन्स पॉईंट पर फ्लोअरला मार्क करायचे. तुम्ही कुठेही मार्क करू शकता, पण ह्या ज्या पी लाईन मार्क केले त्याच्यामध्ये किंवा पी लाईन मध्ये, पी लाईनच्या बाहेर नाही. ओके, मी आता समजा इथे मार्क केला, हा पहिला एक रेफरन्स पॉईंट किंवा हा दुसरा पॉईंट. पर फ्लोअरला 2 मार्क करायचे. तुम्ही इथे मार्क करा किंवा ह्या पी लाईन वर मार्क करा, काही प्रॉब्लेम नाही, पण पी लाईनच्या बाहेर मार्क करू नका. ओके, हा झाला. आता त्या दुसऱ्या बिल्डिंगचा रेफरन्स पॉईंट मार्क करू आपण. आता मी तुम्हाला याच्या पी लाईन वर मार्क करतो. कुठेही मार्क करा, त्याला काय अडचण नाही, त्याच्याने बिल्डिंगची हाईट काउंट होते आणि ते मार्क केलेलं न करता तुमचा रिपोर्ट जनरेट होऊ नाही शकत, त्यामुळे कंपल्सरी मार्क करा. ओके, इकडे मार्क झाले. आता आपण रेफरन्स पॉईंट ओके, रेफरन्स पॉईंट मार्क करून झालं. ओके, त्याच्यानंतर आपण आता स्टेअर केस मार्क करून. ओके, स्टेअर केस मार्क करून बघा. आपलं आता टिपिक लाईन मध्ये जायचं, फ्लोअर मध्ये जायचं. फ्लोअर मध्ये गेल्यानंतर बघा स्टेअर केस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टेअर केसचे ऑल कंपोनंट तुम्हाला तिथे भेटून जाईल. आता आपला सेशन कमी टाइमचा आहे म्हणून मी तुम्हाला थोडे काही गोष्टी मेन जे टर्म आहे ते मार्क करून दाखवतो. बाकी बेसिक जे आहेत ते तुम्ही नंतर स्टेप बाय स्टेप करणार तर होऊन जाईल. आता फ्लोअर मध्ये गेल्यानंतर स्टेअर केस मध्ये गेल्यानंतर मार्क स्टेअर केस. ओके, मार्क स्टेअर केस मध्ये आपल्याला स्टेअर केस मार्क करायला विचारतो की तुम्हाला नॉर्मल स्टेअर केस करायची का फायर एस्केप वगैरे का स्प्रिंकल. त्याच्यात सगळे आपले प्रोविजन दिले. आपण आता नॉर्मल स्टेअर केस मार्क करतो. ते विचारतो तुम्हाला कसं मार्क करायचं, रेक्टँगल, ड्रॉ, सगळे ऑप्शन दिले. आता बघा स्टेअर केस मार्क झाली इथे. ओके, मी सॅम्पल ड्रॉइंग घेतलं म्हणून ते स्टेअर केसचं मार्क करायचं राहिलं आहे. ॲझ्युम करू नका की ते स्टेअर केस आहे, बरोबर. तर स्टेअर केस मार्क झाले. त्याच्यानंतर तुमचं आहे कार्पेट एरिया. ओके, आता याच्यात बघा काही कंपोनंट तुम्हाला मार्क करणं गरजेचं आहे. जसं स्टेअर केस मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला फ्लाईट, ट्रेड, मिड लाईनिंग, फ्लोर लाईनिंग हे तुम्हाला इथे मार्क करणं कंपल्सरी. ओके, ते काही मार्क करायचं त्याच्यासाठी टाइम झाला आपला. आता आपण कार्पेट मार्क करून घेऊ. सर हा, बोला. ट्रेड कशा मार्क करायचे त्या कर्व मध्ये, मिड लँडिंगच्या मध्ये आपण कर्व टाकली ना कळी, ऍज पर तिथे युडीसी आपल्याला जे हे असे वाइंडिंग असतात ना ते नाही प्रोव्हिजन. ओके, सर मग तिथे तर ट्रेड काउंटच नाही होणार का तो? नाही, बघा ना तुम्ही युडीसी मध्ये काय म्हटलं का की वाइंडिंग जे ट्रेडचे हे असतात
हे काउंट केले जाते, अलाउड ओके नाही ओके तसे. ठीक आहे सर. मला हे इथे मार्क करावं लागते. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आता आपण कार्पेट मार्क करून घेऊ. कार्पेट मार्क करण्यासाठी फ्लोअर मध्ये जाऊ. मार्क कार्पेट एरिया. प्लीज माईक ऑफ करा. आता बघा, मी पहिले हा जो इथला कार्पेट आहे, सर्वांनी माईक ऑफ करा. योगेश सर, कृपया माईक ऑफ करा. ओके, आता मी हे जे फ्लोअर आहे बिल्डिंग ए, त्यातला टिपिकल 1 ते 4 याचं कार्पेट मार्क करून घेणार. कार्पेटचं मी सिलेक्शन केलंय. बघा, फ्लोअर मध्ये जाऊन मार्क कार्पेट. हे केल्यानंतर ते विचारते की कोणत्या बिल्डिंग मधलं तुम्हाला कार्पेट मार्क करायचं. मला ए बिल्डिंग मधला मार्क करायचं. सिलेक्ट केल्यानंतर विचारते की कोणत्या फ्लोअर मधला कार्पेट मार्क करायचं. फ्लोअर सिलेक्ट केला ना की तुम्हाला इथे येईल बघा. ओके, हे ड्रॉपडाऊन मध्ये काय इथे येतं बघा. जर मी फ्रंट एंडला फक्त फ्लॅट घेतले म्हणून फ्लॅटचे ड्रॉपडाऊन आलाय. तुमचं मिक्स प्रपोजल असेल आणि तुम्ही तिथे शॉपचे व्हॅल्यू पुट केले असेल तिथे शॉप पण दिसेल. आता हे फ्लॅट आहे म्हणून ते फ्लॅट आलं. आता इथे तुम्ही टिपिकल आहे. टिपिकल असल्यामुळे तुम्ही समजा इथे टाकलं फ्लॅट नंबर 101, 102, 103 ते टाकलं की ते ऑटोमॅटिक व्हॅल्यू येऊन जातात. फक्त तुम्हाला इथे सिक्वेन्स टाकायची प्रॉब्लेम. मी 101 टाकलं म्हणून. तुम्हाला तसं नको असेल तर तुम्ही असंही टाकू शकता. फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 2 त्या पद्धतीने टाकू शकतो. ओके, ओके. आता कार्पेटचं लाईन काढून ठेवली शॉर्टकटली करण्यासाठी, लवकरात पास होण्यासाठी. ओके, मग आता मी याला सिलेक्ट कमांड यूज करून बीओ कमांड यूज करून याला आपण हे करून घेऊ. बाउंड्री कमांड यूज करून घेऊ. सर एवरीवेयर अगर हम लोग कॉर्पोरेशन लेवल की बात करें तो एवरीवेयर 4 टेबल मिनिमम, 4 से 5 टेबल मिनिमम फ्रॉम फ्री ऑल ओवर अक्रॉस इंडस्ट्री. हम लोगों को नहीं सर, ये तो एडमिन कॉन्फ़िगरेशन बेस्ड है. ओके, मी त्याला बाउंड्री कमांड यूज करून ते बाउंड्री कमांड यूज करून त्याला हे करून घेतलं. पीओ कमांड यूज करून आता आपण कार्पेट मार्क करायला सोपं जाईल. टिपिक लाईन मध्ये मार्क कार्पेट. ठीक आहे, सिलेक्ट बिल्डिंग फ्लोअर, त्याच्यानंतर कार्पेट नंबर आणि त्याच्यानंतर आपण बीओ कमांड यूज करून त्याचा कार्पेट मार्क करून घेऊ. ओके, हा कार्पेट मार्क झाला. सेम ॲज इट इज आपण जे वरती फ्लॅट आहे त्याचे कार्पेट मार्क करून घेऊ. सर म्हटलं तुम्ही नंबर ऑफ टेनामेंटने टाकलं ते किती नाही टाकायचं? नाही, त्याची गरज तुम्ही फ्रंट एंडला टाकले ना हे ना. ओके ओके ठीक. ओके, हा कार्पेट मार्क झाला. सेम ॲज इट इज आपण आता इकडच्या फ्लोअरचे पण कार्पेट मार्क करू. सर सर मोस्ट ऑफ
मोस्ट ऑफ नगर पंचायत और ओके, तर यात आपण कार्पेट मार्क करू शकतो. जे आपले कार्पेट मार्क झाले ते आपण तिथे ओरिजिनल पोझिशन ठेवून घेऊ. तुम्ही ड्रॉ कमांड यूज करून पण मार्क करू शकता किंवा मी आता जसं केलं तसंही करू शकतो, त्याला काय अडचण, ते तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने. रेरा कार्पेट मार्क केलं तर चालणार नाही का? तुम्हाला हवं तसं तुम्ही मार्क करून द्या, त्याला काय अडचण नाही. असं काही हे नाही, पण मोस्ट ऑफ दी रेरा कार्पेटच मार्क करतात काही लोक. ते डिपेंड ऑन तुमच्यावर आहे ना. आपण प्रोव्हिजन दिलं त्याला ड्रॉ करू शकता तुम्ही. ओके, या पद्धतीने मी कार्पेट मार्क करून देतो. त्याच्यानंतर आता आपल्याला जर रिक्वायर्ड बाल्कनी वगैरे असतील तर ते मार्क करून घ्यायचे. बघा इथे बघा बाल्कनी दिली असतील, तुम्हाला बाल्कनी मार्क करायचं प्रोव्हिजन दिलंय आपण. ते कशात दिलंय बाल्कनी मार्क करण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवून देतो. बघा फ्लोअर याच्यात येते, फ्लोअर मध्ये. ओके, त्याच्यात गेल्यानंतर फ्लोअर मध्ये गेल्यानंतर हे बघा मार्क बाल्कनी. बाल्कनी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर नॉर्मल आणि इन्क्लोज दोघं प्रोव्हिजन दिले, त्या पद्धतीने तुम्ही बाल्कनी मार्क करून घ्यायची. ओके सर, ते FSI ची जी लाईन आहे ना, तर ती बाल्कनी सोडून का बाल्कनी पकडून हे करायची? हे बघा, हा माझा पी लाईन बरोबर, आणि माझी बाल्कनी इथे बरोबर ना. तर हे आपल्याला याच्यावर आपली बाल्कनी येईल आणि हे पी लाईनच्या आत आहे. पी लाईन सोडून. ओके, काउंटेड इन FSI. आता ही बाल्कनी मार्क झाली. नंतर हे झाल्यानंतर आपल्याला कन्सिडर डेड वॉल ती जनरेट करून घेऊ आपण. या प्लॉट मधलं जी कन्सिडर डेड वॉल आहे ती जनरेट करायची आपल्याला. ती कशी जनरेट करायची मी तुम्हाला दाखवतो. ओके, जर डेड वॉल जनरेट करताना दोघं डेड वॉल जनरेट करायचे आपल्याला या प्लॉट मधले कन्सिडर डेड वॉल. ओके, माझी ए बिल्डिंगची डेड वॉल जनरेट झाली. रिपीट कमांड करून माझी बी बिल्डिंगची पण डेड वॉल आपण जनरेट करू. सर, मार्क डेड वॉल करताना फ्रंट अँड रिअर असं ते मार्क करायची गरज नाही का? नाही नाही, मी तुम्हाला तेच दाखवतोय. एक सिंपल मेथडने दाखवतोय. हे बघा, आता मी समजा ए बिल्डिंगची डेड वॉल जनरेट केली, तिला आपल्या ओरिजिनल पोझिशनवर आपण इथून मूव्ह करून घ्यायचं. ओके, नंतर बी बिल्डिंगची डेड वॉल जनरेट केली, तिला ओरिजिनल जागेवर आपण प्लेस करून घ्यायचं. हा, त्यानंतर तुम्ही तुमचं जे प्लॉट मार्किंग केलंय तिथे त्याला मूव्ह करून घ्यायचं. ओके, डेड वॉल कशी जनरेट करायची किंवा मार्क करायची ते लक्षात आलं सर्वांना? सर, ते जनरेशन तर त्याच्यावरूनच होतं ना? हो, त्याच्यानंच होतं. ते मार्क डेड वॉल फ्रंट बॅक रिअर साइड लेफ्ट साइड राईट साइड त्याच्यानुसार मग ते जनरेट होतं. ते आपण केलंच नाही तर ते मग ते कसं जनरेट झालं? हे बघा सर, आपण हा प्लॉट मार्क केला. हो, प्लॉट नंतर आपण FSI मार्क करून घेतले. या FSI वरनं जे प्लॉट मधली कन्सिडर डेड वॉल आहे ती त्याच्यावरनं जनरेट होते. ओके, कन्सिडर डेड वॉल म्हणजे आपला बिल्टअप एरिया, प्लॉट मधला बिल्टअप एरिया. ओके, आता हे झाल्यानंतर आपण ड्रॉ सेक्शन व्ह्यू करून घेऊ. बिल्डिंग मध्ये जायचं, ड्रॉ सेक्शन. बिल्डिंग ए बिल्डिंगचा आपण ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट करून घेऊ. हा बोला.
सेम ॲज इट इज बिल्डिंग बीचा पण ड्रॉ सेक्शन जनरेट करू. हा बोला मॅडम. सर सेक्शन ड्रॉ कसं करायचं ते जरा कमांड जरा स्पेसिफिक सांगितले तर क्लिअर बरं होईल. ठीक आहे. हे बघा, ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट करण्यासाठी काय करायचं मी ते दाखवतो तुम्हाला. टिपिक लाईन मध्ये जायचं. ओके, टिपिक लाईन मध्ये गेल्यानंतर बिल्डिंग मध्ये जायचं. बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर ड्रॉ सेक्शन. ओके, ही कमांड सिलेक्ट करायची. नंतर ते विचारतं की तुम्हाला कोणत्या बिल्डिंगचा ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट करायचा आहे. तर मला ए बिल्डिंगचं जनरेट करायचं आहे, त्याच्यामुळे मी ए बिल्डिंगवर क्लिक केलं आणि आउटर साइडला त्याच्यावर एंटर मारलं. आलं लक्षात सर? फक्त एंटर मारायचं, बाकी मग तो आपण जनरेट. काही नाही, काय करायचं नाही. फक्त ते सिलेक्शन करायची व कोणत्या बिल्डिंगचे ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट करायचं आहे, एवढंच आहे. ओके, आता हे हाईट झाल्यानंतर वगैरे कसं स्पेसिफाय करायची? सर आपण फ्रंट एंडला हाईट पुट केली 2.75 2.75 बरोबर ना. ते जो डाटा भरला त्याच्यानुसार तुमची हाईट इथे येऊन जाते. हे बघा, फ्रंट एंडचा डाटा आणि तुमचा ट्रेसिंग करून जनरेट झालेला डाटा ऑटोमॅटिक जनरेट होतो. फ्रंट एंडला तुम्ही 2.75 टाकला ना, तो इथे रिफ्लेक्ट झाला. सर पण 2.75 विदाउट स्लॅब आहे ना, तर मग ते कसं काय? त्या पद्धतीने तुम्ही डाटा भरा ना, विदाउट स्लॅब वगैरे तुम्हाला जर टाकायचं ना, त्याला काय अडचण नाही. आता बघा, आपण ड्रॉ सेक्शन व्यू करून घेतला, त्याच्यानंतर नॉर्थ मार्क करून घेऊ. टिपिक लाईन मध्ये जायचं. टिपिक लाईन मध्ये गेल्यानंतर ऑर्डर मध्ये जायचं. ओके, प्लॉट मध्ये जायचं. प्लॉट मध्ये गेल्यानंतर ऑर्डर मध्ये जायचं आणि इथे आपला नॉर्थ असेल. ओके, हॅलो हा बोला. सर मेझाईन फ्लोअर असेल तर तो कसा मार्क करायचा आहे? मेझाईन फ्लोअर असेल आता मग मी तुम्हाला इथे, आता आपण ते प्रोपोजल तसं घेतलं नाही, तर मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवून देतो. समजा तुमचा एवढा शॉप, बरोबर, शॉप असेल, तुम्ही याला कमर्शियल एफएसआय मार्क करणार. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचा जो कार्पेट आहे, ओके, तो मार्क करणार. ओके, त्याच्यानंतर मेझाईन हा आपल्या बिल्टअपचा 50% मार्क करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त मार्क करू शकतो. ओके, या इथे तुम्ही मेझाईन म्हणून एक लेअर आहे आपली इथे. हे बघ, मार्क मेझाईन ते घ्यायची. ते मेझाईनची हाईट विचारते, लोअर हाईट, अप्पर हाईट, त्याच्यानुसार त्याला आपण मार्क करून घ्यायचं. हे बघा, मेझाईन मार्क झाला आणि तुम्हाला स्कूटी रिपोर्ट मध्ये याचा बिल्टअप येऊन जाईल. या पद्धतीने मेझाईन मार्क करायचं. ओके, आता आपण नॉर्थ मार्क करून घेतोय. नॉर्थ मार्क झाल्यानंतर तुमचे जे मॅन्डेटरी टर्म आहे, जसं रूम वगैरे, हे तुम्हाला मार्क करून द्यायचे. डक्ट असेल तर डक्ट मार्क करून द्यायचं. डोअर विंडो असेल तर डोअर विंडो मार्क करून द्यायचं. WC बाथ असेल तर आपण सगळे लेअर दिलेले, तुम्हाला 1 by 1 मार्क करायचे. लिव्हिंग रूम असेल तर रूम मार्क करून द्यायचे. हे प्रॉपरली तुम्हाला मार्क करणं गरजेचं आहे. ओके, आपण ते मार्क करायला जाऊ तर आपल्याला भरपूर टाइम लागून जाईल. हॅलो, हा बोला सर. तो सेक्शन मध्ये मेजरमेंट कसा मार्क करा, असा माझा प्रश्न होता. सेक्शन जर तुम्ही काढलात ना मगाशी, त्यामध्ये जर का मेजरमेंट फ्लोअर असला तर तो कसा दाखवणार? बघा सर, हे आपलं जे असतं हे टोटल हाईट येते, बरोबर, ड्रॉ सेक्शन. आता तुम्हाला मेझाईन दाखवायचं जर सेक्शन व्ह्यू मध्ये, तर तुम्ही इथे जो तुमचा 0 लेअर मध्ये सेक्शन दाखवतात ना, इथे तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल की किती हाईट वर आपला मेझाईन फ्लोअर आहे. तर तुम्हाला 0 लेअर मध्ये मेन्शन करावं. आपलं हे जे हाईट काउंट करते हे टोटल हाईट काउंट करते. बायफर्गेशन नाही करून देत की मेझाईन एवढा आहे आणि बाकी एवढा फ्लोअरची हाईट. ओके, ही टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग हे येते. मेझाईन फ्लोअरचं बायफर्गेशन इथे येणार नाही, मला इथे दाखवावं लागेल. टिपिक लाईन 0 लेअर. ओके सर, हे झाल्यानंतर हॅलो सर. हॅलो. हॅलो. हा बोला.
सर टेरेस कसं मार्क करायचं? मॅडम टेरेस एक बघा, इथे विषय असा आहे, जर तुमच्या टेरेसवर काही टॉयलेट वगैरे बिल्टअप वगैरे असेल तर त्याच्यासाठी कंडिशन वेगळी. म्हणजे कसं की समजा तुम्ही फ्रंट एंड मध्ये तो डाटा भरला, हे टिपिकल फ्लोअर ग्राउंड फ्लोअर जो डाटा भरला ना आपण, तर तिथे तुमच्या टेरेसवर जर तुमचा हा असेल, एखादा रूम असेल, टॉयलेट असेल, तर काही बिल्टअप मध्ये काही पोर्शन असेल, तर तुम्हाला तो फ्रंट एंड मध्ये तो टेरेस फ्लोअर डाटा भरावा लागेल. ओके, तो भरल्यानंतर जर तुमचं ते टॉयलेट असेल तर त्याला तुम्ही FSI मार्क करावं लागेल. ओके, किंवा दुसरा काही तुमचा रूम असेल तर त्याला तुम्हाला तिथे FSI मार्क करावं लागेल, आणि ते मार्क केल्यानंतर बाकी हे P लाईन मध्ये येईल आणि बाकी सर हे परत सांगता सर प्लीज, रिक्वेस्ट परत रिपीट करा ना सर नवीन प्लीज. मॅडमांचा विषय होता की टेरेस फ्लोअर कसा मार्क करायचा. टेरेस फ्लोअर जर त्याच्यात त्या टेरेसवर तुमचा बिल्टअप असेल, रूम असेल, तर आपण तो टेरेस फ्लोअर फ्रंट एंड मध्ये जिथे मॅडमने तो डाटा भरला टिपिकल फ्लोअर त्याची हाईट, तिथे तुम्हाला अजून एक ऍडिशनल फ्लोअर ऍड करावं लागेल टेरेस फ्लोअर, आणि ते टेरेस फ्लोअर ऍड केल्यानंतर इथे बिल्टअप मार्क करणार, तेव्हा तुमचा त्या रिपोर्ट मध्ये ड्रॉइंग मध्ये तो तसा रिफ्लेक्ट होईल. पण जर तुमच्या टेरेस फ्लोअरवर काहीच बिल्टअप नसेल, ओके, फक्त तुम्हाला मेन्शन करायचं दाखवायचं असेल की आमचा टेरेस फ्लोअरचं पण म्युन्सिपल ड्रॉइंग मध्ये तुम्हाला दाखवावं लागतं ना टेरेस फ्लोअर, तर ते फक्त तुम्हाला 0 लेअर मध्ये दाखवायचं. त्यासाठी तुम्हाला सेपरेटली मार्क करायची गरज नाही टेरेस फ्लोअर. पण जर त्याच्या टेरेस फ्लोअरवर तुमचा बिल्टअप असेल तर तुम्ही फ्रंट एंड मध्ये डाटा भरून मग त्याची ट्रेसिंग करावं लागेल. आलं लक्षात? सर जर लास्ट टेरेस फ्लोअर रूमच्या हाईट येईल ना? हॅलो, टेरेस फ्लोअरला रूमची हाईट येईल ना मग सर? फ्लोअर कन्सिडर होतं ना? मी तेच सांगितलं तुम्हाला, जर टेरेस फ्लोअर तुमचा रूम असेल तर तुमच्या त्या टोटल हाईट मध्ये तो काउंट केला जाईल, म्हणजे त्याची हाईट वाढेल आणि तो बिल्टअप मध्ये कन्सिडर करणार, त्याची हाईटही वाढते आणि बिल्टअप काउंट होईल. जर तुमचं त्याचे टेरेस फ्लोअरवर बिल्टअप असेल तर, सपोज टेरेस फ्लोअरवर बिल्टअप नसेल तर तो तुम्ही मार्क करू नका, तो फक्त तुम्ही टिपिकल लाईन 0 लेअरला लागतो. ओके सर, थँक्यू. सर 5 फ्लोअरची बिल्डिंग आहे, तर लास्ट फ्लोअरला अर्ध्या फ्लोअरलाच आपण एक फ्लॅट टाकलाय आणि बाकीचं पूर्ण टेरेस असेल तर ते कसं करणार? तुमचा आवाज क्लिअर नाही आला, काय म्हटलं? जर 5th फ्लोअर बिल्डिंग आहे आणि लास्ट 5th फ्लोअरला फक्त 2 फ्लॅटपैकी एकच फ्लॅट आपला आहे आणि एक फ्लॅटला पूर्ण दिलाय, तर ते कसं करणार? असं म्हणलं ना की हा तुमचा पूर्ण फील आहे, एवढा तुमचा फक्त हे आहे, बरोबर, हो, आणि एवढा तुमचा टेरेस आहे. तर बघा, आपण इथे एक लेअर दिली, इथे एक टेरेस मार्किंगची एक लेअर दिली. ती लेअर जर मार्क केली ना तर तुमचं ते टेरेस मार्किंग होऊन जाईल. एक मिनिट, नाही, जेवढा तुमचं टेरेस मार्क करणार तो डिडक्ट होत जाईल. हे बघा, फ्लोअर मध्ये, एक मिनिट, फ्लोअर मध्ये मार्क टेरेस केल्यानंतर तो विचारतं की इंडिपेंडंट टेरेस की कॉमन टेरेस. इंडिपेंडंट असेल तर त्याला त्या पद्धतीने आपण जर मार्क केलं, ओके, हा माझा एवढा ओपन टेरेस आहे असं तुम्ही दाखवलं तर तो इथे मार्क होईल आणि तो डिडक्शन मध्ये येऊन जाईल. ओके, हे झालं तुमचं. सर स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये ओव्हरहेड टँक मागतोय, तर तो ओव्हरहेड टँक कसा कुठे कसं दाखवा? हे बघा, ओव्हरहेड टँकचा 2 विषय बघा. तुमचं आता कसं असतं, बघा, आपण तुमच्या ड्रॉ सेक्शन व्ह्यू मध्ये तुम्ही इथे ओव्हरहेड टँक दाखवला, बरोबर, तर मार्किंग कसं करायचं, ह्याच्यात जायचं, ओके, बिल्डिंग मध्ये जायचं. बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर अंडरग्राउंड पण आहे आणि ओव्हरहेड पण. ओव्हरहेड सिलेक्ट करायचं. मग ते विचारतं की तुम्हाला कशासाठी, नॉर्मल की फायर टाईप. आपलं नॉर्मल आहे, नॉर्मल सिलेक्ट करायचं. त्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कसा मार्क करायचा आहे, रेक्टँगल ड्रॉ जे असेल ते. मग रेक्टँगल सिलेक्ट करायचं. ओके, रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर ते विचारतं की तुमच्या ओव्हरहेड
टँकची हाईट किती आहे 1.5 टाकली. लिटर कॅपॅसिटी किती आहे 1 लिटर कॅपॅसिटी इथे प्लेस केली. आता बघा इथे मार्क झाला. हे तुम्ही तुमच्या टिपिक लाईन 0 लेअर मध्ये पण इथे दाखवू शकता. ओके, त्याला काय अडचण नाही. किंवा तुम्हाला तुमचा जो 0 लेअर आहे ना इथे दाखवू शकतात. त्याला कुठे काही एवढं अडचण येत नाही. फक्त तो मेन्शन करायचा, दाखवावा लागतो, मार्क करावा लागतो, तेव्हा रिपोर्ट ओके येतो. सर ते कुठेही मार्क केलं झालं का प्लॅन मध्ये किंवा सेक्शन मध्ये? यस, कुठेही चालतं. किंवा तुम्ही फक्त दाखवणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही तिला समजा इथे न मार्क करा, तुम्ही इथे बाहेर जरी मार्क केलं कुठे तरी काय अडचण नाही. पण तुम्हाला इथे तुमच्या इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही इथे कुठेही मार्क करा, रिपोर्ट मध्ये तुमचं येऊन जाईल. पण या इथे तुम्हाला जर तिथे प्रॉपरली दाखवलं तर ऑथॉरिटीना दाखवायला तुम्हाला इझी पडतं की आम्ही इथे ओव्हरराईड आणि मार्क केलं, त्याची हाईट एवढी, त्याची कॅपॅसिटी एवढी. ओके सर. ओके, ओके. आता हे झालं. आता आपण प्लिंथ जे आहे, प्लिंथ इंटिमेशन लेअर ती मार्क करून घेऊ. आपला सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे, त्याच्यानंतर आपण रिपोर्ट जनरेट करू. तर आपण आता मार्क एपीएसआय मध्ये गेलो. मार्क प्लिंथ इंटिमेशन ही लेअर मार्क करून घेऊ. मतलब उसको चेंज करने की जरूरत नहीं। रेडी हो गया मेरे ओके, तर हे प्लिंथ जी लेअर आहे ती आता आपण मॅन्डेटरी केली आहे. प्लिंथ इंटिमेशन घेताना आपण पार्ट मध्ये घेऊ शकतो, म्हणून ते आपण व्हॅलिडेशन लावलं. ओके, या पद्धतीने आपण प्लिंथ पण मार्क करून घेतला, प्लिंथ एरिया वगैरे. आणि आता त्याच्यानंतर आपण रिपोर्ट जनरेट करू. रिपोर्ट जनरेटला ठेवलं आपण. सर बीपीएमएस सॉफ्टवेअर साठी फुल व्हर्जन कॅड पाहिजे की एलटी व्हर्जन चालेल? एलटी व्हर्जन वापरू नका. ओके, एलटी व्हर्जन चालेल ना? नाही चालणार, एलटी नाही व्हर्जनला काही इश्यू येतात. ओके, आता बघा ओके. मी ह्या बिल्डिंग मध्ये टेलिकॉम रूम मार्क केला नाही, बरोबर. बी बिल्डिंग आणि ए बिल्डिंग म्हणून तो आपल्याला मेसेज पॉपअप झालाय. ओके, आपण टेलिकॉम रूम पण मार्क करून घेऊ. ओके, फ्लोअर मध्ये जायचं. ओके, फ्लोअर मध्ये गेल्यानंतर टेलिकॉम रूम आहे तो मार्क करून घ्यायचा. ऍज पर रूल रेग्युलेशन आपल्याला टेलिकॉम रूम मार्क करणं दिलेलं आहे ऍज पर प्लॉट. त्यानुसार तुम्ही हा टेलिकॉम सिलेक्ट केला, तुम्ही ड्रॉ करू शकता. किंवा जो आहे तो त्याच्या पद्धतीने आपल्याला प्रोव्हिजन दिले, तुम्हाला जसं मार्क करायचं तुम्ही करू शकता. ओके, मी टेम्पररी आता त्याला इथे मार्क करतोय, पण तुम्हाला टेलिकॉम रूम प्रॉपरली लोकेशनवर दाखवणं कंपल्सरी. मी आता फक्त तुम्हाला टेम्पररी एक लोकेशनला मार्क करून होतोय. आपल्या पर बिल्डिंग मिडलँडच्या खाली चालतंय का तो टेलिकॉम रूम? काय म्हणतो सर? मिडलँडच्या खाली चालू शकतो का नाही सर, मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी, कारण की आपल्याला रिपोर्ट जनरेट करायचं. तुम्हाला तर प्रॉपरली एक प्रॉपर लोकेशनला टेलिकॉम रूम ऍज पर प्लॉट साईज नुसार तुम्हाला दाखवणं कंपल्सरी. ओके, मी फक्त रिपोर्ट जनरेट करण्यासाठी मी हे सॅम्पल ड्रॉइंग घेतली ना, मी त्याच्यासाठी जागा काढली नाही, म्हणून मी तुम्हाला ते मार्क करून दाखवलं. ते मार्क केल्याशिवाय रिपोर्ट जनरेट होणार नाही ना, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय. ओके, आता या पद्धतीने आपलं जे बेसिक पॉईंट आहे ते मार्क झाले. त्याच्यानुसार बघा आपल्याला लगेच पॉपअप आला की ते टेलिकॉम रूम एपीएसआय लाईन मध्ये मार्क केलं. ते टेलिकॉम रूम आहे, प्रॉपरली एपीएसआय लाईन वर मार्क करणं गरजेचं आहे. एपीएसआय लाईन मध्ये बाहेर नाही.
बघा मी तुम्हाला सगळे जे बेसिक पॉईंट आहे ना तेच दाखवले. बाकी तुम्हाला स्टेअरकेसचे विड्थ, नंतर लाईट, नंतर रूम, नंतर डुअर विंडो, बाल्कनी, डक, लिफ्ट हे सगळं मार्क करणं गरजेचं आहे. ओके, ह्या बेसिक गोष्टी करून तुम्ही फक्त रिपोर्ट लवकर जनरेट करू शकता. बाकी गोष्टी तुम्हाला मार्क करणं कंपल्सरी. आता मी रिपोर्ट जनरेटला ठेवलाय. सर WC दाखवलेली आहे किंवा मार्क केलेली आहे, पण स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये 0 दाखवतो. मग काय कारण असेल? दोन कंडिशन आहेत. जर तुमचं रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल आणि तुम्ही एक्झिस्टिंग मध्ये WC मार्क करत असणार तर तो रिफ्लेक्ट होणार नाही. दुसरी कंडिशन अशी आहे की WC बाथ कॉमन आणि टॉयलेट, कॉमन आणि एक अजून दुसरा ऑप्शन आहे पब्लिक आणि कॉमन आणि याच्यासाठी रेसिडेन्शियल. 3 टॉयलेट वेगवेगळे प्रोव्हिजन दिले. त्या स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये जे तुम्हाला दिसत असेल, कॉमन टॉयलेट असेल तर कॉमन टॉयलेटची लेअर वेगळी आहे, ती मार्क करावं लागते. पब्लिक असेल तर पब्लिक टॉयलेटची लेअर वेगळी आहे, ती मार्क करावं लागते. ते मार्क झाल्यावर ते तिथे रिफ्लेक्ट होतं. मग स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये त्याच्या खाली लिहिलेलं असतं, मेन्शन असतं की कोणता टॉयलेट मार्क करायचा आहे. त्या पद्धतीने मार्क करावं लागेल. साधं घर आहे, घराचं स्वतःचं टॉयलेट आहे म्हणजे मालकाचं किंवा असं ते हो ना, मार्क मग केलेलं तिथे आहे. FSI मध्ये मार्क केलं आहे. होय होय. नाही, मग तो रिपोर्ट मध्ये रिफ्लेक्ट व्हायलाच पाहिजे. तुम्ही एक वेळेस तुमचं FSI लाईन एक्सप्लोर झाली का ते चेक करा, किंवा स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये चेक करा की तुमचं टॉयलेटच्या खाली काही पब्लिक वगैरे असते चुकून आलंय का बघा बरं, ते प्रॉपर्ली. ओके ओके. कारण की असं होत नाही, कारण की आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत. ठीक आहे, बाय मिस्टेकली तसं होत पण नसेल तर तुम्ही तसं तिकीट करा, आम्ही चेक करून तुम्हाला सांगू की काय झालं. ओके. आपला जो ट्रेसिंगचा पॉईंट आहे तो सगळ्यांना समजला. सर बेसमेंट असेल तर ते प्लिंथ एरिया कसं मार्क करायचं आपल्याला? प्लिंथ इंटिमेशन लेअर कशासाठी सर? समजा माझी ए विंग आणि बी विंग, तर हे आपण लेअर कशासाठी काढली? समजा मला फक्त पार्ट इंटिमेशन द्यायचं असेल ए बिल्डिंगची, तर त्यासाठी आपण हे दोघे प्रोव्हिजन काढले. तर आता ते कसं मार्क करायचं? समजा तुमचा जो हायेस्ट पी लाईन असतो ना, त्याची पी लाईन जी असेल ती याच्यात टाकायची, बेसमेंट मध्ये ठेवायची आणि त्याला प्लिंथ इंटिमेशन लेअर मार्क करायचं. म्हणजे का की तुम्हाला जेव्हा पार्ट घ्यायचा असेल तर तुम्ही पूर्ण टोटल बिलच्या पासून त्याचा अर्धा पार्ट घेणार ना, त्यामुळे ते कन्सिडर करून तिथे मार्क करायचं. ओके ओके, आलं ना लक्षात मला काय म्हणायचं होतं? हो सर. ट्रेसिंग पार्ट सगळ्यांना लक्षात आलं मल्टिपल बिल्डिंगचा. तुम्हाला एखादा तुमच्या लॉगिनला जाऊन डेमो प्रपोजल बनवून टेस्टिंग करू शकता, तुम्ही ट्रेसिंग करू शकता. सर डेमो प्रपोजल डिलीट होऊ शकतो ना? हा, डिलीट होऊ शकतं. किंवा ज्या लोकेशनला तुम्हाला प्रपोजल इन्व्हाइट नाही करायचं, समजा तुमचं स्टेट लेवलचं लायसन आणि तुमचं लोकेशन नाशिक असेल आणि तुम्ही इकडं औरंगाबाद त्या दुसऱ्या साईडला लोकेशन सिलेक्ट करून ते प्रपोजल बनवलं, तर ते प्रपोजल तुम्हाला नंतर युज करायचं, पण तुम्हाला काय अडचण येणार नाही ना. प्रपोजल बनवून तुम्ही टेस्टिंग करू शकतात ना प्रॅक्टिससाठी, त्याला काय अडचण येत नाही. सबमिट नाही करत ना, आपण फक्त बनवतोय, ट्रेसिंग करतोय. हो हो, पण ते फॉर्म फिल करावा लागतो ना सर. फर्स्ट ट्रेसिंग आपल्याला करायची. मॅडमने जो डाटा भरला ना तो डाटा भरावा लागेल आणि मी जो ट्रेसिंग केला तेवढाच पार्ट. बरोबर बरोबर, पण तुम्हाला सबमिट नाही करायचं, फक्त मला प्रॅक्टिससाठी हवंय. प्रॅक्टिससाठी. त्याच दिवसासाठी सांगतो, जे मी तुम्हाला आज सांगितलं ना त्याचं तुम्ही एक डेमो प्रपोजल बनवून प्रॅक्टिस केली ना, तर तुमच्या हाताखालून मी सगळं गेलं तर तुम्हाला ते इझी पडेल. येस सर. आणि ते मला सबमिट नाही करायचंय, मग ते मी डिलीट नंतर करू शकतो. यस यस यस, काय ओके. असं 2025 कॅट चालेल काय? हो, 2025 चालेल. ओके, पण फुल व्हर्जन पाहिजे. हो यस, लाईट ओके सर. पण मोस्ट ऑफ तुम्ही 2021 यूज करा, तर प्रॉपरली स्मूथली वर्क करतं. म्हणजे माझा एक्सपिरियन्स होता सांगतो. ओके ओके सर. बाकी मग तुम्हाला जे यूज करायचं तुम्ही करू शकता. सर परमिसिबल हाईट 0 दाखवतो स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये. हा सर, याच्यासाठी मी तुम्हाला मार्किंग करताना एक पॉइंट आला होता की प्लॉट मार्क करताना त्याचा जो रोड आहे फ्रंट रोड, तो पॉइंट टू पॉइंट मार्क केल्यावरच येतो. हॅलो मला एक हॅलो
माझा आवाज येतोय? सर समजलं नाही काय ते काय नेमकं Yes, परमिसिबल sir, आ रहा है आवाज. एक मिनिट, हा रिपोर्ट जनरेट झाल्यावर मी तुम्हाला सांगतो की काय झालंय. हा रिपोर्ट आता ओके जनरेट होतोय आपला, तुम्हाला सांगतो. ओके हॅलो सर. हॅलो हा बोला. सर, मगाशी ते तुम्हाला ते विचारलं होतं की प्लॉट जे आपलं मार्क केलं फ्रंट साईडचा, तो 12 मीटरचा एक सर डेड एंड होतोय प्लॉट रस्ता, आणि परत त्याच्यामध्ये सर एक प्लॉट येतोय आणि परत एक 9 मीटरचा रस्ता येतोय. मग ते कसं जरा काय मगाशी सांगतो म्हटलं. अच्छा, तुम्ही जे म्हणता ना, मला ते ड्रॉइंग बघून लक्षात येईल. तुमचं ड्रॉइंग बघितल्याशिवाय मला तर लक्षात येईल तुम्ही म्हणता काय. नाही, फ्रंट साईडचा कुठला मार्क करायचा असं मी विचारत होतो. फ्रंट साईडचा रोड कोणता मार्क करायचा असं म्हणताय का? हा, कारण की डेड एंड होतोय सर एक 12 मीटरचा. हा, 12 मीटर लगत सर आपल्या प्लॉटला लागून प्लॉट येतो आणि परत त्याच्या लागत एक 9 मीटरचा डेड एंड होतो रस्ता. ओके ओके ओके. ऍज पर युडीसी पर ते क्लॉज मध्ये तुम्ही बसताय का डेड एंड वाला प्लॉट, बरोबर? हो हो, बसतोय सर. हा सर, त्याचं काय करायचं, तो 12 मीटरचा रोड आहे ना, त्याचा आपल्याला एफएसआय कंझ्युम करता येईल. हा, त्या प्लॉट पासून तेवढ्या मीटरच्या आत 100 मीटरच्या आत एक तुम्हाला हा मार्क करावा लागेल, डेड एंड रोड बरोबर. 12 मीटर. तर 12 मीटरचं सर पूर्ण लेंथ फ्रंटचं मार्क करायचं का तो 12 मीटर जो मार्क आहे रस्त्याचा तेवढंच मार्क यस करायचं? यस, 12 मीटरचा जेवढा तेवढाच मार्क करायचा, मग त्याचे तुम्हाला एफएसआय कंझ्युम करायला भेटते. पण ऍज पर युडीसी पर तो डेड एंड प्लॉट पाहिजे. हा, डेड एंडच आहे सर तो, आणि परत त्याच्या लगत प्लॉट आहे सर, आणि परत त्याला लागून 9 मीटरचा एक रस्ता आहे. मग रस्ता हो हो, 2 आलं लक्षात. आले ना सर, म्हणून म्हटलं. हो सर, आलं. हा, आणि सर आता तुम्ही जे ट्रेसिंगला लावला ना सर आता प्रपोजल, हा सगळं प्रोसेस केलेला आहे आणि प्लॉट सर एक्सप्लोड होतोय सर. मल्टिपल बिल्डिंग प्लॉट आहे सर, जसं आता मी हो. मल्टिपल बिल्डिंगचं तुम्हाला मल्टिपल बिल्डिंग आहे का? हा, मल्टिपल सेम सर. आता तुम्ही जे प्रोसेस केलाय ना, तुम्ही आता एक पॅच अपडेट केला 52. तो आले की सर ना 52 का सर? हा, 52 आजच कालच झालाय. तुम्ही आता तो अपडेट करा आणि हा, कारण की परत मागच्या रिपोर्ट वीक जनरेट करा. पासून सर मी ट्राय करायला लागलोय, प्लॉटच एक्सप्लोड व्हायला लागले सर. नाही नाही, आता नाही होणार, तुम्ही चेक. हा, कारण की एचं केला की नाही एचं ओके होतोय सर, आणि बीचं केला की नाही बीचं ओके होतोय. नाही, आलं लक्षात येतं. तो पॅचचा इश्यू होता, आपण रिझॉल्व्ह केला आहे. तुम्ही झालेलं आहे नवीन का? जनरेट करा, तो होऊन जाईल. बर बर बर, चालेल चालेल. हा, हो. हॅलो सर. हा बोला. सर, हे ZW कॅटशी कम्पॅटेबल आहे? नाही मॅडम, त्याच्यावर अजून आपलं काम चालू. म्हणजे ह्याला कॅडच ऑटो कॅडच लागेल? ऑटो कॅडच लागेल 2020च्या वरती आणि 2025च्या खाली. आता त्याच्यावर आपलं काम चालू आहे ZW वर, तेही होऊन जाईल. बघा, आपण जे ट्रेसिंग केलंय त्याचा आता रिपोर्ट जनरेट झालाय सक्सेसफुल आला. जे आपण पॉईंट घेतले त्याच्यानुसार तो जनरेट झाला. ओके, त्या पद्धतीने स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये काही पॉईंट रिफ्लेक्ट होते. ओके, हे मल्टिपल बिल्डिंगचे ट्रेसिंग. हा बोला. आणि तर आपलं एका दिवसात कंप्लीट नाही झालं, म्हणजे करताना बरेच प्रोजेक्ट्स फार आमचे मोठे आहेत आणि एका दिवसात ते कंप्लीट नाही झालं तर ते सेव्ह करून मग तसं नेक्स्ट डे त्याला कंटिन्यू करता येईल? 100% तुम्ही कधीही करा, त्याला काहीच अडचण नाही. करून फाईल इथं बंद केली आणि नेक्स्ट डे परत आपण म्हणजे परत लॉग इन करून सेम पाथ फॉलो करून इथं फाईल ओपन केली तर आपण जेवढं काम झालेलं. बघा, तुमचं काम झालं ना, त्याच्यानंतर तुम्ही क्लोज केला, बरोबर? हे क्लोज केल्यावर सेव्ह ऑप्शन येतो, तो सेव्हला केला की परत नंतर तुम्ही नेक्स्ट डे वाला त्याच प्रोजेक्टला लॉग इन करून ओपन केला ना, तर तिथे काम तुमचं थांबलं होतं ना, तिथूनच ते ओपन होईल. ओके, थँक्यू. आपलं ट्रेसिंग पार्ट झालाय. एक मिनिट, आपला ट्रेसिंग पार्ट झालाय. फ्रंट एंडचा डाटा कसा भरायचा तोही झालाय. आपला जो सेशन होता. हा बोला. आपलं ट्रेसिंग पार्ट मध्ये ना ते बाल्कनी आणि एपीएसआय ची लाईन जी होती ना, त्याबद्दल विचारायचं होतं. जर तुम्ही एपीएसआय ची लाईन बाहेर फिरवली आणि मग बाल्कनीची आतमध्ये फिरवली, ती बाल्कनी सोडून आपले 2 बाल्कनी असतात ना, एक इन्क्लोज बाल्कनी आणि ओपन बाल्कनी, एक नॉर्मल बाल्कनी. हा, ओपन बाल्कनी. तर ती म्हणजे ती बाल्कनी सोडून फिरून घ्यायची का बिल्टअपला धरून, कसं काय? सर, आपल्याला बिल्टअपच्या आतच सगळं. तर आम्ही कसं करत होतो पीएमसी ला, तर बाल्कनी सोडून आम्ही ती लाईन फिरवत होतो आणि मग एफएसआय मध्ये ऍड होऊन येत होती ना.
सर मला सांगा UDC पर मध्ये बाल्कनी घेऊनच आहे ना? ऍड होणच आहे, पण म्हणजे कसं आता लाईन फिरवताना कसं सोडून हे करायचं, मग ते ऑटोमॅटिक रिपोर्टला ऍड होऊन येते का बाहेरून हे केल्यानंतर ते बरं ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मार्किंग करताना, आता तुम्ही मार्किंग केली नसेल तर मार्किंग करा. हा P लाईन आहे माझा, याच्यात तुमची बाल्कनी मार्क करा, बरोबर. इन्क्लोज बाल्कनी मार्क करा. नॉर्मल बाल्कनी असेल तरी तो P लाईनच्या मध्येच आहे. तुम्ही मार्किंग करा, तुमच्या रिपोर्ट मध्ये येऊन जाईल. ओके, तुम्ही मार्किंग करून बघा. हॅलो हॅलो. हा बोला. मला हॅलो. बोला. हा मला असं विचारायचं होतं, पार्किंग रॅम्प संदर्भात काही हे चालू आहे का? कारण रॅम्प जनरेट होत नाही, तो क्रिएट होत नाही. तर त्याच्या काही राहिलेलं आहे का किंवा काय? कारण तो सारखा गोल फिरत राहतो, रॅम्पला घेत नाही तो लेअर. रॅम्पला काहीच अडचण नाही ना. हे बघा, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. सर याचा रिपोर्ट दाखवा ना. एक मिनिट सर. ओके सर. हॅलो, एक मिनिट सर. येस सर. बघा सर, रॅम्प मार्क करताना काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही बेसमेंट तिथे फ्रंट एंडला सिलेक्ट केला असेल ना, तो रॅम्प प्रॉपरली मार्क केला. आता बघा मी इथे पार्किंग फ्लोअर घेतलाय, त्यामुळे माझा रॅम्प एक फ्लोअर झाला. बेसमेंट फ्लोअर घेतला आणि रॅम्प मार्क केला ना, तर हे जे डॉट डॉट दिसतात ते डॉट दिसणार नाही प्रॉपरली. हा, ते होतं तेच, बेसमेंट फ्लोअरलाच केलंय, पण ते डॉट येतातच, म्हणजे तो पूर्ण लेअर तयारच होत नाही त्याची. नाही, मी आज कालच चेक केलंय, तसं काही दिसत नाही. तुमचं मार्किंग पॉईंट टू पॉईंट मार्क करा, होऊन जाईल. बर. आणि त्याला ते म्हणजे ते जे जनरेट होते ते अशी याच्या बाहेर जाते, ते जनरेशन झालेली जी इमेज होते ती आपल्या FSI लाईनच्या बाहेर रिफ्लेक्ट होते. डबल एक बघा, मी तुम्हाला रॅम्प मार्क व्हेकल नॉन व्हेकल त्याची हाईट 6 असेल, विड्थ 3 असेल. हो. तर ते हा पहिला पॉइंट. तर दुसरा पॉइंट. हा. झाला याच्यात तर होतोय. हा, ओके झाला की सर. ओके, ठीक आहे. काही अडचण नाही, तुम्ही काय करा, बाहेर मार्क करा प्रॉपरली. ओके, बाहेर मार्क करून नंतर आतमध्ये इन्सर्ट करायचं त्याला. हा, हे बघा प्रॉपरली मार्क केला, एक पॉइंट आला ना. ओके ओके ओके, ठीक आहे, काय अडचण नाही. बरं, ट्रेसिंगचं झालंय, बाकी सगळं आपलं आज ट्रेनिंग सेशन आहे तो कम्प्लीट झाला. ओके. हॅलो सर. सर याचा व्हॅलिडेशन दाखवता. हा दाखव. येस सर. ओके. हे बघा, जो आपण आता ट्रेसिंग केला त्याचा जो डाटा आहे, स्क्रुटिनी रिपोर्ट आहे, ते तुम्ही मॅडमने फ्रंट एंड मध्ये विलेजचं नाव टाकलं, त्याचा तो सर्वे नंबर टाकलं, ते टाकलं. हे पद्धतीने फ्रंट एंडला सगळं डाटा आपला इथे येऊन गेला. ओके. नंतर बघा ए बिल्डिंगचा फ्लॅटचे डिटेल्स आले. ओके. त्यानुसार आपले बघा टेक्निकल पर्सनचं नाव, डिटेल्स हे झाले. प्लॉटचा आपला जो साईज आहे तो आला. त्याच्यानंतर त्याचे FSI कॅल्क्युलेशन आलं. ओके. त्याच्या रोडच्या विड्थनुसार त्याच्या ऍज पर नागपूरसाठी प्रीमियम 0.50 आहे, 0.65 आहे, परमिसिबल टोटल 2.25 आहे, डिपेंड ऑन रोड. त्या पद्धतीने आलं. आता बघा ॲन्सलरी कशी आली. प्रपोजल आपण डायरेक्ट रेसिडेन्शियल घेतोय, प्युअरली रेसिडेन्शियल घेतलं. त्या ॲन्सलरीची परमिसिबल व्हॅल्यू इथे दिसते बघा तुम्हाला. ॲन्सलरीची परमिसिबल व्हॅल्यू ऑटोमॅटिकली
ओके, हा, त्याला पुट yes, करायची गरज नाही. ही कधी रिफ्लेक्ट होईल जेव्हा तुम्ही 1650 हा जो परमिसिबल व्हॅल्यू आहे तो फ्रंट एंड मध्ये बेसिक एपीएसआय मध्ये 1650 टाकणार ना, त्या बेसिक मध्ये फ्रंट एंड मध्ये Yes, sir. 1650 टाकणार, तो ऑटोमॅटिक हा 1650 आणि हा आपला जो आहे हा माझा बिल्टअप आहे. ओके, Yes, sir. 628 मायनस माझा जो परमिसिबल आहे 1650, 1650. तर 436.62 हे ॲन्सलरी जी आहे माझी रेसिडेन्शियलची ती ऑटोमॅटिक इथे होऊन जाईल. परमिसिबल 1650 तुम्ही पुट करणार फ्रंट एंडला, ऑटोमॅटिक हा बरोबर. रिपोर्ट तुमचा ओके होऊन जाणार. ओके, ओके ओके जर ओके, तुमचा sir. प्रपोजल मिक्स असेल तर तुम्हाला फ्रंट एंड मध्ये रेसिडेन्शियलचा एरिया आणि रेसिडेन्शियलची ॲन्सलरी, कमर्शियलचा त्याच्यामध्ये सर एरिया आणि फॉर्म कमर्शियलची भरताना ॲन्सलरीचा व्हॅल्यू पुट फॉर्म करायचं, भरताना टेबल ओपन बिल्टअप होऊन टाकलेला जातं. नव्हता सर. ओके ओके सर. ओके सर. आलं लक्षात? ओके सर. त्याच्यानुसार thank आपल्या बिल्डिंगचं सेटबॅक आले, त्याच्यानुसार बी बिल्डिंगचे सेटबॅक आले, एज वाय5 लागला. नंतर बघा तिथे स्टेअरकेस मार्क केलं म्हणून ते फेल आला. तुम्हाला एक एक स्टेटमेंट तिथे ओके करून द्यायचं. कार्पेटचं स्टेटमेंट आलं, नंतर तुमचं ओके, पार्किंग फॅक्टर आला, नंतर बिल्डिंग टू बिल्डिंग डिस्टन्स हे बघा 3.3 हे रिक्वायर्ड आहे आणि मी डिस्टन्स प्रपोज केलं 4.29 म्हणून तो ओके आला. या 297. पद्धतीने बिल्डिंग टू बिल्डिंग दोन बिल्डिंगचं ते डिस्टन्स आहे युडीसी नुसार ते तिथे रिफ्लेक्ट झालं. लिफ्ट मार्क केलं नाही म्हणून इथे ते कॅल्क्युलेशन येतं. ओके, या पद्धतीने आपला रिपोर्ट येतो. ओव्हरहेड टॅग मार्क केलं स्टेटमेंट मध्ये दिसतं. हा बोला. येस सर. येस सर. ओके सर, थँक्यू. ओके सर. हा बोला सर. तुम्ही ते क्रॉस स्टेपचं दाखवणार होते वायडरचं. हा बघा सर, वायडर आपण मार्क करत नाही. पहिली गोष्ट आपल्या ईडीसी पर मध्ये स्टेअरकेसचे जे वायडर आहेत ते अलाउड नाहीये. ओके, त्यामुळे तुम्हाला हे जे आहेत ना ट्रेडच वाढावे लागतील. हो, ट्रेडच मार्क करावे लागतील. वायडर मार्क करू नका, असे अलाउड नाही. हे जे आहेत तुम्हाला ते मार्क लँडिंग करा. 2 वेळा करता येईल का सर? मग मिड लँडिंग 2 वेळा दाखवता येईल? सर एकच मिड लाईनिंग असं प्रॉपरली दाखवलं तरी चालेल, वेगळी दाखवायची गरज काही ठिकाणी काय होतं, स्टेप बसत नाही ना, मग तेव्हा वेळेस 2 वेळा मिड लँडिंग टाकावी लागते. मग तशी काय अडचण नाही. पण वेळ हे बघा, मी तुम्हाला एक दाखवतो, काय अडचण नाही. हे बघा सर, ड्रॉइंग मोठे असेल तर एका सेट मध्ये बसणार नाही ना? हो, ते पण दाखवतो. ते पण बघा. आता माझं स्टेअरकेसचं तुमचं म्हणणं काय आहे की 2 हे असते मिड लँडिंग दाखवलं, तर बघा मिनिमम रिक्वायर्ड काय 1 आहे. मी प्रपोज काहीच केलं, तर हे तुम्हाला तिथे मेंटेन करावं लागेल. 1 मीटर तरी पाहिजे. यस यस यस. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एक जरी मार्क केलं तरी होते. मेंटेन ऍज पर युडीसी तर करावं लागेल. ठीक आहे. ओके, हे टोटल पेमेंट आले. हॅलो 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 बोला. हॅलो 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 हा बोला मॅडम, बोला ना. वन बाय वन. बोला ना. हॅलो. हा बोला. सर, आम्ही एक तिकीट रेज केलं होतं कंजेस्टेड मधल्या फ्रंट ओपन स्पेसच्या रिगार्डिंग. 74601 तिकीट नंबर आहे. कधी केलं मॅडम? हा, तिकीट कधी केलं? तिकीट कधी रेज केलंय? 1-2000 जानेवारी मध्येच केलंय सर, 27 जानेवारीला. काय त्याच्या नंबर आधी 74601. 74601. हा, 27 डिसेंबरला. सॉरी. आणि ते 2 दिवस सर, त्याच्यामध्ये आलंय की ते पॅच अपडेट केलंय, पण तरी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत आहे. जे कंजेस्टेड मध्ये कमी ओपन स्पेस अलाव केली आहे ना रिडेव्हलपमेंटला, ती त्याच्यात रिफ्लेक्ट नाही होते. आणि आता आमचं तिकीटच इनव्हॅलिड करून टाकले. आम्ही 2 दिवस बघितले ना. ठीक आहे ठीक आहे. तिकीट ओपन केलं मी. एक मिनिट आहे मला. त्याचा जर जो रूल होता ना डीसीआर मधला, तो पण अटॅच केला होता आम्ही. ठीक आहे, काय अडचण नाही मॅडम. ते तिकीट जर इनव्हॅलिड झालं असेल ना, तुम्ही प्रॉपरली एक नवीन तिकीट करा. ओके.
मी ओके डेव्हलपमेंट ओके टीमशी बोलतो आणि ते कसं करता येईल ते डिस्कस करून तुम्हाला सांगतो. सर ओके माझं सर ओके ह्याची ड्रॉइंग शीट जर मोठी झाली तर ते कसं करायचं? नंबर हा ऑफ शीट करावं लागेल का? हे बघा आता कसं आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे शीट आहे हा सर. मी आता A0 A2 A3 आपल्या सगळे प्रोव्हिजन जे दिले त्याच्यानुसार मी जनरेट केले, बरोबर. बरोबर. तर कृपा हो करून सर. याला तुम्ही स्केल अप किंवा डाऊन करू नका. हा त्याला नाही काय करायचं सर. याला करू नका. तुम्हाला हिला काय तुम्हाला परत लागणार ना, हिला कॉपी करा. बरोबर. ओके, कॉपी करून तुम्हाला जितके शीट बनवायचे तेवढे बनवून घ्या, पण याला ओके ओके. स्केल अप किंवा स्केल डाऊन करू नका. करायचं तुमची नाही. डीएससी Yes, sir. अप्रूव्ह झाल्यानंतर डीएससी ऑथॉरिटीची त्याच्यावर लागणार नाही आणि दिसणार नाही. ह्याच्या आपण कॉपी बनवून त्यामध्ये इनपुट करून सबमिट करता येईल ना सर? हा, याच्यात तुमचं जे ड्रॉइंग आहे ते इथे रिप्लेस हा. करायचं आणि हा. फायनल सबमिट करायचं ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं. ओके ओके. आणि आपण ते नंबर ऑफ शीट करतो ना सर ते सबमिट करण्यापूर्वी, हा 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 मग त्याला कसं करायचं? नंबर ऑफ शीट बघा, तुमचे 2 शीट असतील तर नंबर ऑफ शीट मध्ये मार्क करताना ही नंबर ऑफ शीट 1 होईल, नंबर ऑफ पण शीट सर 2 ही होईल. सीट खूप मोठी असते आणि ड्रॉइंग कधी कधी छोटी असते ना सर. येस सर, येस सर. हा, ओके. त्यासाठी सांगतो बघा सर, आपण काय केलंय. आता समजा ही माझी ड्रॉइंग छोटी आहे आणि शीट मोठी झाली तर आपल्याकडे A2 A3 साईजची पण शीट आहे. ऑनलाईन चला मॅडम, रिपोर्ट इथे अटॅच करता येईल का तसं याला तिथे? हॅलो, हा सर बोला तुम्ही. पराग सर मी ऐकतोय. हा, ही जी आता समजा ड्रॉइंग छोटी आहे, शीट मोठी असेल तर आपल्याकडे तसे A2 A3 वाली शीटची पण साईज आहे मिनिमम. बरोबर. ही घेऊन तुम्ही करा, होऊन जाईल त्याचा काय अडचण नाही. पण ते शीट असं मी एवढं काही छोटी एवढी पण छोटी ड्रॉइंग नाही की ते शीट मोठं एकदमच जास्त नाही. प्रॉपर म्हणजे शक्यतो A3 घेतलेली हरकत नाही येस सर, छोट्या ड्रॉइंगच्या वेळेस. येस सर. सर माझा अजून एक प्रश्न होता. तर जर ड्रॉइंग शीट मध्ये बसत नसेल तर? हा, ते पण सांग बघा. सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्या, मी तुम्हाला दाखवून देतो. समजा ही माझी शीट आहे, दिसतं सर्वांना? हो सर. हो सर. बघा हे जे फ्लोअर आहेत ना मॅडम, हे बसून जातील तुमच्या या शीट मध्ये. राहतो फक्त साईड प्लॉट. ओके, हॅलो. हा सर ऐक. समजा तुमचा हा साईड प्लॉट हा तुमचा या शीट मध्ये भात नसेल, बरोबर. तर त्याला काय करायचं, हे ट्रेसिंग केलेला पार्ट आहे. जे 0 लेअर मध्ये तुमच्याकडे साईड प्लॉट असेल, हा माझा 0 लेअर मध्ये, बरोबर. या 0 लेअरला तुम्ही ब्लॉक करू शकता तुमच्या 0 लेअरला. ओके, ब्लॉक केल्यानंतर हे 1:1 स्केल मध्ये साईड प्लॉट, बरोबर. याला आपण स्केल डाऊन करून त्याला स्मॉल करून घ्यायचा आणि तो तुम्ही तुमच्या शीट मध्ये ठेवून फायनल सबमिट करा. पण जे ट्रेसिंग केलेला हा पार्ट आहे त्याला काहीही करायचं नाही. ओके, तसंच ठेवायचं. जे पण तुम्हाला फायनल सबमिट करायचं ते टिपिक लाईन 0 लेअर वाली जी प्लॉट आहे त्याला स्केल डाऊन करून तिथे ब्लॉक करून प्लेस करा, त्याला काय अडचण नाही. किंवा दुसरी मेथड काय माहिती का, याला तुम्ही कॉपी करायचं. याला कॉपी करायचं, याला कॉपी करून याला ब्लॉक करायचं. हा, ओके. आता ब्लॉक केल्यानंतर सर हा ब्लॉक केल्यावर 0 लेअरला चालेल तसं? मी तुम्हाला ते दोघं मेथड सांगितलं. तुम्ही 0 लेअरने जा, काही अडचण नाही. जो ट्रेसिंग केलेला पार्ट आहे त्याला कॉपी करा, त्याला ब्लॉक करा, त्याला स्केल डाऊन करा, तर तुमच्या फायनल शीट मध्ये ठेवा, तरी काय अडचण नाही. पण तुमचं एकच म्हणणं आहे की जे ट्रेसिंग केलेला हा पार्ट आहे याला काहीही करायचं नाही. हे जे ब्लॉक केलंय याला कॉपी करूनच तुम्हाला काय मेन पार्टला कॉपी करूनच हे करायचं, ब्लॉक कॉपी करून कॉपी केलेल्या पार्टला ब्लॉक करून करा. किंवा मग तेवढं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या टिपिकल 0 लेअर वरच काम करून ते स्केल 1:5 दाखवून तुम्ही सबमिट करू शकता. सर 1:5 तर सबमिट होईल सर ते? यस, होईल. ठीक आहे सर. करून दाखवू का? नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. आणखीन एक सर विषय होता एक की तुमचे फ्लोअर जे आहेत ना हे कधी तुमच्या शीटच्या बाहेर जाणार नाही, एवढे तर नसतील. बरोबर. बरोबर.
सर माझा एक लायसन संबंधी एक प्रश्न होता. हा बोला. माझं लायसन मी स्टेट लेवलला केलेलं आहे. बरोबर. 2024ला ते संपलं आणि रजिस्ट्रेशन केलं परत. मला त्याचं म्हणजे सर्व डिटेल्स आल्या, मी पैसे वगैरे पण भरले. लायसन ते दाखवते 2027 पर्यंत, पण मला बाकीच्या ULB दिसतच नाहीये. 5-6 ULB दिसत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या दुसऱ्या ULB ला तुम्ही अप्लाय केलं होतं का? नाही सर, स्टेट लेवलला अप्लाय करायच्या ऐवजी ठीक आहे ना सर, एक काम करा, जे 4-5 ULB दिसतात त्याच्यातून एक तुम्ही तिकीट करा की माझं स्टेट लेवलचं अप्रूव्ह आहे, त्याचं स्टेट लेवलचं लायसन त्याच्यात अटॅच करा. माझी बाकी ULB माझ्या लॉग इनला दिसत नाही. या रिगार्डिंग तिकीट आणि स्क्रीनशॉट करून द्या, मी डेव्हलपमेंट टीम कडनं ते रिझॉल्व्ह करून देतो. आणि अजून एक होतं सर, मी आता तळोदा नगरपालिकेला आहे, म्हणजे तिथं रिन्युअलला आलेलं आहे ते, तर अजूनपर्यंत तिकडनं रिन्युअलचं आणि मी जेव्हा ते हे येतोय तर ते अंडर प्रोसेस दाखवतोय मला. तर नेमकी अडचण कुठे आहे? म्हणजे आपल्या इथं TP क्लायंटला अडचण हे, सॉरी BPMS ला अडचण हे की माझ्या लोकल अथॉरिटीला अडचण आहे, ते नाही समजत. तर तुम्ही आताच मला म्हटले की मी कुठल्या दुसऱ्या ULB ला अप्लाय केलं नाही. हा सर, पण ते मी अगोदर जे वापरत होतो बरोबर, तेव्हा सिंगल होतं. विषय असा आहे, ज्या ULB ला तुम्ही अप्लाय केलंय तिथे जाऊन त्या ऑथॉरिटीला पहिले ऍडमिन कॉन्व्होकेशन अपडेट करावं. जसं बिल्डिंग परमिशनचा वर्कफ्लो असतो तसंच रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल याचाही वर्कफ्लो असतो. ऍडमिन अपडेट करावं लागेल. तिथे 2 ऑथॉरिटी असतील, TP आणि CO. तर रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट आणि बाकीचे प्रोसेस आहेत ते त्यांना ऍडमिन कॉन्व्होकेशन अपडेट करणार. त्यांच्या लॉग इनला ते प्रपोजल तुमचं रजिस्ट्रेशनचं दिसून जाणार. ओके, ठीक आहे. हे त्यांचा इश्यू आहे. सर सोडे बोलतोय मी लातूरवरनं. हॅलो बोला. हॅलो एक मिनिट. हॅलो सर. हॅलो. हा बोला. हॅलो 1 by 1 जाऊ.